चला बऱ्यापैकी स्टुडंट आलेले आहेत, आपण चालू करूया. सर्वांना गुड इव्हनिंग. आजचं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो, जे आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, ज्याच्यामधून MPSC फॉरेस्ट्रीच्या जागा होत्या, जी प्रिलिम्स जी आहे ती तुमची 9 नोव्हेंबरला झाली. ओके, याच्यामध्ये जी काही प्रिलिमची परीक्षा होती ती 9 नोव्हेंबरला झालेली होती आणि याच्यामध्ये 2 जागा होत्या, राज्यसेवेच्या जागा होत्या आणि त्यानंतर MPSC फॉरेस्ट्रीसाठी फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामसाठी जागा होत्या. याच्यामध्ये जर बघितलं तर आयोगाने 144 जागा ज्या होत्या त्या RFOसाठी दिलेल्या आहेत आणि याची जी काही तुमची आता प्रिलिम्स झालेली आहे आणि प्रिलिम्स नंतर तुमचा जो काही कट ऑफ आलेला असेल, जो काही मार्क्स आलेले असतील प्रिलिम्सला, कारण की फर्स्ट की आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील. आता बरेचसे कट ऑफचे प्रेडिक्शन्स झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण काही त्याच्यामध्ये कट ऑफच्या याच्यामध्ये पडणार नव्हतं. आपण काय करणार आहे, आपला जो अभ्यास आहे तो चालू करणार आहे. मग आपल्याला पाहायचे की मेन्स ही जी परीक्षा आहे कशासाठी, MPSC फॉरेस्टसाठी मेन्स एक्झाम जी आहे, मेन्ससाठी कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायच्या. मग आता ज्यावेळेस आपण पाहतोय की मेन्समध्ये काय, मग आता ही जी काही मेन्स होती आपली, ओके, आता जी काही मेन्स एक्झाम असणार आहे आपली, याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी काही मेन्स एक्झाम आपली असणार आहे ती 400 मार्काची घेतलेली होती. ओके, काय आहे मेन्स जी आहे ती काय आहे 400 मार्क्सची आहे, 400 मार्क्स याच्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये पहिला पेपर 1 जो आहे तो 200 मार्कला आहे आणि त्याच्यानंतर पेपर 2 जो आहे तो 200 मार्कला तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन निवडून आता तुम्ही इथं आलेला आहे, आता मी ते कॉम्बिनेशन सांगत बसणार नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन असेल ॲग्री आणि बॉटनी, किंवा ॲग्री आणि काही झुलॉजी असतील, काही लोकांचे जिओलॉजी असतील, किंवा बाकीचे जे काही ऑप्शनल असतील ते तुम्ही निवडलेले असतील. बऱ्याचशा लोकांचं ॲग्री आणि बॉटनीचं कॉम्बिनेशन आहे, किंवा काही लोकांचं ॲग्री आणि जिओलॉजीचं त्यातली त्यात कॉम्बिनेशन जे आहे ते पाहायला भेटते. आता हे कॉम्बिनेशन का घ्यायचं, काय गोष्टी आहेत, या सर्व आपण अगोदरच्या सेशनमध्ये टेलिग्राम वरती असेल किंवा आपल्या YouTube चॅनलवरती असेल त्याच्यावरती डिस्कशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण न पडता आपल्याला काय पाहायचंय, तर आजचा आपला जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे, पहिले जे आपले 200 मार्क्स आहेत, त्या 200 मार्क्ससाठी आपल्याकडे जी काही बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, त्या बॅचचे आज आपलं डेमो सेशन आहे. या डेमो सेशन जर मध्ये पाहायचं झालं तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहोत आपण, आता याच्यामध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करणार आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी घेणार आहोत, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर की डेमो सेशनमध्ये आपण बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त टाइम न घालवता आपल्याला काय पाहायचंय, तर जे काही सिलेबस आहे, सिलेबसचे जे काही पॉईंट्स आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या सेशनमध्ये ज्या आहेत त्या पाहायच्या. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे काही 200 मार्क्स आहेत, कशाचे, ॲग्री ऑप्शनलचे जे काही 200 मार्क आहेत, त्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जे काही तुम्हाला UPSC असेल किंवा MPSC ॲग्रिकल्चर जे ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये 2 पेपर केले जातात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते डिवाइड केले जातात. इथं काय केलेलं आहे, एकच गोष्ट दिलेली आहे, जो काही एकच पेपर असणार आहे. ओके, आणि तो 200 मार्क्सला दिलेला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ बघितलं तर 13 सब्जेक्ट्स काय आहेत याच्यामध्ये दिलेले आहेत. आता हे 13 सब्जेक्ट कोणते आहेत, काय आहेत, त्याच्यामध्ये आपण एकाच मिनिटात पाहूया. ओके, ऑनलाईनवाले आवाज वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, काही प्रॉब्लेम येत असेल तर सांगा लगेच. ओके, ओके, तर याच्यामध्ये पाहायचं झालं तर जो काही सिलेबस आहे, सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जर बघितलं तर सिलेबसचे जे काही आपण हार्ड कॉपी असेल तो सिलेबस दिलेला आहे, किंवा हा स्टिकर आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आपण थोडंसं पाहूया की सिलेबसमध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यानंतर मग आपण गोष्टी पाहत चालूया की कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनल अगोदर करायचा की बॉटनी ऑप्शनल अगोदर करायचा, ह्या सर्व गोष्टींचे आन्सर जे आहेत त्या आजच्या सेशनमध्ये देणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला 1-2 टॉपिक पाहिजेत की कसे लिहिले पाहिजेत, काय आहेत गोष्टी, या सर्व गोष्टींवरती आपल्याला डिस्कस करायचं. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला जसं सांगितलं की काय सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 13 सब्जेक्ट जे आहेत ते दिलेले आहेत.
आता हे जे काही 13 सब्जेक्ट्स आहेत याच्यामध्ये जर बघितलं आपण या 13 सब्जेक्ट्सपैकी पहिला सब्जेक्ट जो सांगितलेला आहे तुम्हाला तो काय आहे, इकॉलॉजी आहे. दुसरा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये ॲग्रोनॉमी. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तिसरा सब्जेक्ट आहे जो फॉरेस्ट्री सांगितलेला आहे. चौथा सब्जेक्ट याच्यामध्ये जर बघितलं तर वीड सायन्स आहे. पाचवा सब्जेक्ट याच्यामध्ये सॉईल सायन्स आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे आपल्याला, सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशनचा पार्ट दिलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा पार्ट दिसतोय. ओके, काय आहे, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. ओके, त्यानंतर जर आपण पाहिलं तर सेकंड पेपरमधले आता हे जे ॲग्रिकल्चर ऑप्शनलला होते तुम्हाला त्याच्यामधले सगळे पहिल्या पेपरमधले सब्जेक्ट्स आले. त्याच्यानंतर आता याच पेपरमध्ये एकाच पेपरमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स हा पार्ट दिलेला आहे. त्यानंतर प्लांट ब्रीडिंगचा सब्जेक्ट दिसतोय आपल्याला. त्यानंतर प्लांट फिजिओलॉजीचा सब्जेक्ट दिसतोय. त्यानंतर हॉर्टिकल्चर दिसतोय आणि लास्टला त्यांनी काय केलेलं आहे, प्लांट प्रोटेक्शन, एंटोमॉलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी हे असे सब्जेक्ट्स दिलेले आहेत. याच्यावरती जर बघितलं तर हा जो सिलेबस डिकोड करून दिलेला आहे आपण जवळजवळ याच्यामध्ये जर पाहिले तर काय आहेत, 49 पॉईंट जे आहेत सिलेबसचे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आता काही लोकांचे 50 पॉईंट होतील, 49 पॉईंट होतील. आता ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो काही ॲग्री ऑप्शनल आहे जो की तुम्हाला UPSC साठी आहे किंवा MPSC साठी आहे, UPSC असेल किंवा MPSC असेल, याच्यामध्ये जर बघितलं तर 126 पॉईंट जे आहेत सिलेबसचे त्याच्यामध्ये देण्यात आलेले. त्याचं पण आपण काय आहे डिकोडिंग PYQ असेल किंवा सिलेबसचं ॲनालिसिस आहे ते आपल्या ॲपवरती किंवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. ओके, त्या सर्व गोष्टी. आता जे काही कमेंटमध्ये क्वेश्चन्स आहेत सर मी ते तुम्हाला सगळ्यांना ते जे क्वेश्चन्स आहेत ते ॲड्रेस करतो लास्टला, कोणत्या गोष्टींना इलिजिबल आहे वगैरे ते सर्व मयुरी मॅडम मी तुम्हाला लास्टला सांगून देतो. त्याच्यामध्ये एक नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशनमध्ये तुमच्या डिग्रीचा जर उल्लेख असेल ACF साठी आणि RFO साठी त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लास्टला सांगतो कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्यात आपल्याला. ओके, मग हे सगळे जे काही 13 सब्जेक्ट्स किती दिलेले आहेत, 13 सब्जेक्ट्स याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यावेळेस आपल्याला पाहायचंय तर या 13 सब्जेक्ट्सपैकी ज्यावेळेस आपण पाहतोय तर आपल्याला काय महत्वाचं आहे की आता ज्यावेळेस आपला पहिला पेपर कुठला झालेला आहे तर MPSCचा 2024ची मेन्स झालेली आहे. कधी झाली ही मेन्स तर ही जी मेन्स आहे ती 10 मेला झालेली होती आणि याच्यामध्ये ॲग्री ऑप्शनलचा पेपर जो आहे तो आपल्याला पाहिला होता. आता याच्या अगोदरची मी जी बॅच घेतलेली होती त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज घेतलेली होती आपण आणि त्या बॅचचे जे काही 3-4 विद्यार्थी आहेत ते आपल्या ॲग्रिकल्चर बॉटनी ऑप्शनलमधून झालेले आहेत. आता ॲग्री ऑप्शनलचा जो काही याच्यामध्ये पाहिलं आपण तर ॲग्री ऑप्शनलला ॲज कम्पेअर टू बॉटनी ऑप्शनलपेक्षा कमी मार्क आलेले आहेत. मग हे कमी मार्क का आलेले आहेत या गोष्टी पण आपल्याला पाहायच्यात. पुढे मी तुम्हाला सांगेल कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आत्ता क्वेश्चन्स आहेत. कारण की जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की बॉटनी ऑप्शनलला जास्त मार्क आहेत आणि ॲग्रीला थोडेसे कमी आलेले आहेत. का कमी आलेले आहेत? आता काही लोकांना त्याच्यामध्ये मार्क्स आलेले आहेत आणि काही लोकांना आलेले नाहीत. आता याच्यामध्ये जर 36 जागा ACFच्या होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ 9 लोक जे आहेत ते ACF झालेले आहेत. कशामधून? ॲग्री आणि बॉटनी कॉम्बिनेशन मधून. म्हणजे किती? जवळजवळ 25% लोकांचा रेट राहिलेला आहे कशामध्ये तर ॲग्री आणि बॉटनी ऑप्शनल मधून काय आहे पोस्ट मिळवण्याचा. आता काय आहेत आपल्याकडे सर्वच्या सर्व RFOच्या जागा आहेत ज्या RFOच्या जागांसाठी सर्वच्या सर्व कॅन्डिडेट जे आहेत ते इलिजिबल असतात. आता जर याच्यामध्ये ACFच्या जागा असतात तर ACF साठी काय होतं कॅन्डिडेट कमी राहतात. कारण की याच्यामध्ये जे काही जसं की तुम्हाला सांगायचं झालं तर कम्प्युटर सायन्स असेल, कम्प्युटर ॲप्लिकेशन असेल, BCS असेल, BCA असेल तर ती लोक कुठे इलिजिबल आहेत RFO साठी आहेत आणि ते ACF साठी इलिजिबल नाहीत. ओके, मग ह्या सर्व गोष्टी आहेत त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला दिलेल्या आहे. 6.3 जो आपला पॉइंट आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत. मयुरी मॅडम तुम्ही त्याच्यामध्ये तुमची डिग्री जी आहे ती असेल पाहून घ्या, नसेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, आपण बोलूया लेक्चर नंतर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या. ओके, मग आता ज्यावेळेस आपण पाहतोय याच्यामध्ये तर हा जो काही ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे याच्यामध्ये किती पॉईंट्स आहेत तर हे 49 पॉईंट जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. आता मग जर तयारी करायची म्हटली तर तुम्ही ॲग्री आणि काय घेतलेलं आहे कॉम्बिनेशन बॉटनीचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुरुवात जी आहे ती ॲग्री ऑप्शनल पासून करायला पाहिजे. ही जी काही तुमची सुरुवात असणार आहे ती ॲग्री ऑप्शनल पासून असायला पाहिजे. बॉटनी ऑप्शनल पासून का नको? जर ज्यांचे स्कोर थोडेसे पॉईंट याच्यावरती आहेत बॉर्डरवरती आहेत अशा विद्यार्थ्यांनी जर बॉटनी ऑप्शनलचा अभ्यास केला तर बॉटनी ऑप्शनल तुमचा कॉमन नसणार. कारण की ॲग्री ऑप्शनलचं काय आहे तुम्हाला फायदा आहे कुठं राज्यसेवा जरी करत असाल राज्यसेवेचा स्कोर असेल त्याच्यामध्ये. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुमची फॉरेस्ट्री एक्झाम असेल. त्यानंतर नेक्स्ट
2026ला येणारी ॲग्री मेन्स जी आहे, ॲग्री मेन्समध्ये पण तुम्हाला काय आहे तर ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा याचा पार्ट जो असणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं 500 मार्कला तो असणार आहे, त्याच्यानंतर इथं 200 मार्कला असणार आहे. या 400 पैकी अराउंड इथं 120 ते 150 मार्कचा अभ्यास तुमचा ऑप्शनलमधून कव्हर होणार. बट हा तसा बघितला तर छोटा ऑप्शनल आहे. ओके, कशापेक्षा? राज्यसेवेच्या ऑप्शनलपेक्षा, कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर 40च काय आहे, त्याच्यामध्ये 40% सिलेबस जो आहे तो दिलेला आहे. मग त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर आपण थोडासा पेपरच्या दृष्टीने पाहूया, कारण की आता सिलेबस तर तुम्ही वाचलेला असणार आहे. सिलेबस तुम्हाला मी दिलेला आहे, कोणता सिलेबस आहे काय आहे, ही जी काही PDF आहे ती एकदा वाचून घ्या. आता कारण की ती परत मी वाचून दाखवण्यात मला काही पॉईंट वाटत नाही, कारण की याच्यामधले जे काही पॉईंट्स आहेत आतापर्यंत जर जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याने ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस जो आहे तो वाचलेला असणार. मग त्याच्यामध्ये इकॉलॉजीमध्ये 3 पॉईंट आहेत, त्याच्यानंतर ॲग्रोनॉमीमध्ये 3 पॉईंट आहेत, त्यानंतर फॉरेस्ट्रीचा एकच पॉईंट दिलेला आहे. मग त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत, वीड सायन्सवरती, सॉइल सायन्स असेल, सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन असेल, हे सर्व टॉपिक जे आहेत तुम्ही सारखे वाचून घ्या, सारखे पाठ करा, जेणेकरून काय होईल ते तुमचे पाठ होतील. ज्यावेळेस तुम्ही काय आहे बुक ओपन कराल त्या बुकमध्ये तुम्हाला काय समजेल की याच्यावरती कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत या पर्टिक्युलर टॉपिकवरती किंवा या सिलेबसवरती. मग आता याच्यासाठी काय केलेलं आहे आपण, तर याच्यासाठी आपण जे काही फॉरेस्ट्रीसाठी लागणार PYQ अनालिसिस दिलेला आहे MPSC फॉरेस्ट, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण जे प्रिव्हियस इयरचे कोणते क्वेश्चन्स, तर याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे IFS जी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जे आहे आणि त्याचबरोबर MPSC फॉरेस्ट्री 2024चा पेपर आणि IFS चे 2013 ते 2024 असे याच्यामध्ये पेपर जे आहेत जे सिलेबसचे 49 पॉईंट आहेत त्याच्यानुसार इन्क्लूड केलेले आहेत. कोणता सिलेबस जो आहे किती मार्करला आलेला आहे 2024ला तो पण आपण पाहणार आहोत, त्याच्यानुसार आपल्याला गोष्टी पाहायच्यात. मग याच्यामध्ये जर बघितलं तर काय केलेलं आहे, पहिल्यांदा तुम्हाला सर्व सिलेबस जो आहे तो दिलेला आहे. ओके, याच्यामध्ये सगळा सिलेबस जो आहे तो दिलेला आहे आणि हा सिलेबस आपण डिकोड केलेला आहे. ओके, मग आता पॉईंट फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस आपण सिलेबस करतोय त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आता इकॉलॉजीचा जो पहिला पॉईंट आहे ज्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, इकॉलॉजी इट्स रिलेव्हन्स टू मॅन असेल, नॅचरल रिसोर्सेस असेल, देअर सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन. आता याच्यावरती जर बघितलं इकॉलॉजी हा टॉपिक जो आहे याच्यावरती आयोगाने 2024ला एकही क्वेश्चन विचारलेला नाहीये. ओके, कोणताही याच्यावरती क्वेश्चन आलेला नव्हता. कशावरती? इकॉलॉजी या टॉपिकवरती जर पाहिला डायरेक्टली हे जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यामधून कोणताही पॉईंट्स आलेला नव्हता. मग आपल्याला काय करायचं आहे तर जे काही 13 वर्षाचे आपल्याकडे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत ते पाहिजेत. मग याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सोर्सेस ऑफ एअर वॉटर पोल्युशन, डिस्क्राईब त्याचे इम्पॅक्ट पोल्युशन ऑन अ क्रॉप. आता ह्याच्या डायमेन्शन कशा काढायच्यात, ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की PYQ तर सगळे देणार आहेत, आपण सगळ्याच्या अगोदर दिलेले होते. हे महिनाभरापूर्वीच आपण PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली होती. ओके, याच्यावरूनच काढून तुम्हाला बरेच जण PYQ देतील. ओके, पण आपल्याला काय आहे याच्यामधून नेक्स्ट गोष्ट शिकायची आहे की जी सगळ्यांपेक्षा नवीन असणार आहे, कारण की हे आता आपण दिलेलं आहे सर्व देणार आहेत. याच्यामधून काय आहे डायमेन्शन्स कशा प्रकारे काढायच्या आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारच्या डायमेन्शन्स येतात ते पाहिजे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर सर्व सिलेबस जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटवरती जे काही क्वेश्चन IFSला विचारलेले आहेत ते सगळं दिलेले आहेत याच्यामध्ये. जसं की ॲग्रोनॉमीमध्ये दिलेले आहेत क्रॉपिंग पॅटर्न इन अ डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. मग याच्यामध्ये डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन त्याचे जे काही फॅक्टर्स आहेत ते दिलेले आहेत किंवा त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आहे ते विचारलेले आहे. आता याच्यामध्ये सगळ्यांचं असं म्हणणं होतं की काय होतं, यावर्षीचा जो क्वेश्चन होता कोणता, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स ऑफ इंडिया, हा क्वेश्चन जो आहे तो IFSला विचारलेला होता विद्यार्थी मित्रांनो. काय ॲग्रो इकॉलॉजिकल झोन, आणि सर्वांचं काय म्हणणं आहे की 2024च्या प्रिलिम्सला एक क्वेश्चन विचारला गेला MPSC फॉरेस्ट्रीला. बघा हा 2024ला 8 म्हणजे काय आहे कंपल्सरी मध्ये विचारला गेलेला होता हा क्वेश्चन 1G मध्ये, डिस्क्राईब ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स ऑफ इंडिया. हा काय विचारलेला आहे, बाहेरून विचारला आउट ऑफ सिलेबस. तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो, कारण की आयोगाने इथं पण काय दिलेलं आहे ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र म्हटलेलं होतं. IFSला काय आहे इथं इंडिया आहे. ओके, बट आपण सिलेबस नुसार घेतलेलं आहे म्हणून ते महाराष्ट्र आहे. ओके, बट IFSला तिथं इंडिया आहे आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारताना आयोगाने काय विचारला, डिस्कस द geographic factor used by the National Bureau of Soil Survey and Land Use Planning NBSS LUP जे नागपूरला आपलं सेंटर आहे त्याच्यानुसार जर बघितलं तर ॲग्रो इकॉलॉजिकल झोन किती आहेत इंडियाचे, हा सर्वांना काय वाटत होता नवीन क्वेश्चन आहे. त्याच्या अगोदर हा क्वेश्चन कधी विचारलेला गेला होता बघा, हा 23ला विचारलेला क्वेश्चन आहे. इकडे काय केलं आयोगाने 24ला विचारला. त्याच्यानंतर डिस्क्राईब द बेसिस क्लासिफिकेशन ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स इंडिया, गिव्ह इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक अँड क्रॉपिंग पॅटर्न एनी 2 झोन. दोन्ही कोणत्या तरी झोन मधला काय सांगायचंय तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक सांगायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जो काही क्रॉपिंग पॅटर्न आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचा आहे. ओके, मग या ज्या गोष्टी आहेत असं नाही की तुम्हाला ते म्हणजे काय आपल्याला कळतं जे IFS
चे जे पेपर आहेत त्याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे काय केलं आपण की IFSचे जे काही 2013चे जे काही क्वेश्चन आहे 13 पासून 2024 पर्यंत ज्यावेळेस मेन्स झाली तेव्हापासून काय आहे याच्यामध्ये क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत. मग इथं बघू शकता तुम्ही एमपीएससी फॉरेस्ट्री ॲग्रोनॉमी वरती विचारलेला क्वेश्चन. त्यानंतर जर बघितलं आपण तर नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये विचारलेला होता तुम्हाला ॲग्रोनॉमी वरती काय आहे कन्सेप्ट अँड इव्हॉल्युशन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डिस्क्राईब ऑर्गॅनिक फार्मिंग कन्सेप्ट अँड व्हेरियस सिस्टम फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर जे आहे त्याच्यासाठी क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला विचारण्यात आलेले होते. ओके, त्यानंतर क्रॉप वरती जर बघितला क्वेश्चन याच्यामध्ये वेगवेगळे आता फॉरेस्ट्रीचा क्वेश्चन बघूया. फॉरेस्ट्रीवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला नव्हता मागच्या वर्षी. त्यानंतर बरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे की आता मग हे जे क्वेश्चन्स आहेत की एका टॉपिकवरती एकच क्वेश्चन येतो तर जास्त करायला नको वगैरे असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की मी तुम्हाला आता दाखवणार आहे कोणत्या टॉपिकवरती कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मेजर आणि मायनर सब्जेक्ट असं कोणतंही क्लासिफिकेशन करू नका. का करू नका तर ते मी सांगणार आहे, कारण की 2024चा आपल्याला पेपर त्याच्यासाठीच पाहायचा आहे की कोणत्या मार्करला किती आलेले आहेत क्वेश्चन. मग याच्यावरती जर बघितलं वीड सायन्सचा क्वेश्चन बघा, वीड सायन्सवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता 15 मार्करसाठी हा क्वेश्चन विचारलेला होता. कशाचा हर्बिसाइड रेजिस्टन्सचा क्वेश्चन विचारलेला आहे. किती 15 मार्करला हा क्वेश्चन विचारलेला आहे. कशामध्ये एक्सप्लेन अबाउट हर्बिसाइड रेजिस्टन्स इन वीड अँड इट्स मॅनेजमेंट बायो हर्बिसाइड बायो टेक्नॉलॉजिकल अप्रोचेस इन वीड मॅनेजमेंट हर्बिसाइड रेजिस्टन्सवरचा क्वेश्चन आहे किंवा बायो हर्बिसाइड जे आहे त्याच्यावरती इथं भर तुम्हाला दिसत असेल. ओके, किंवा बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच, कारण की बायोलॉजिकल कंट्रोल मेथड असतील किंवा बायो हर्बिसाइड असतील याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते वाढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, मग हा 15 मार्करचा क्वेश्चन आहे. मग 15 मार्करचा जर क्वेश्चन तुम्हाला येत असेल तर याच्यामध्ये तर हा इझी टॉपिक आहे रादर दॅन बाकीच्या. त्याच्यामुळे हा टॉपिक आपण काय करायचा व्यवस्थित करायचा जेणेकरून काय होईल आपल्याला त्याच्यामध्ये मार्क्स येतील त्या दृष्टीने आपल्याला काय करायचा आहे तो लिहायचा आहे. ओके, त्यानंतर सॉइल सायन्समध्ये जर बघितलं तर सॉइल सायन्समध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे सॉइल सर्वे मॅपिंग अँड इन ॲग्रिकल्चर टाइप्स ऑफ सर्वे अँड देअर इंटरप्रिटेशन जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता. कंपल्सरीमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पहिल्या प्रश्नामध्ये 8 मार्करसाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये तो अबाउट. आता इथं बघा आयोगाने काय केलेलं आहे, आयोग थोडंसं क्वेश्चन चेंज करतं. काय विचारलं सलाईन अल्कलाईन आणि तिसरी सॉइल जी विचारलेली आहे सोडियम सॉइलवरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग आपल्याला काय माहिती आहे सलाईन सॉइल माहिती आहे अल्कलाईन सॉइल माहिती आहे, बट आपल्याला जेवढं माहिती आहे आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये पीएचच्या संदर्भात गोष्टी माहिती आहेत. सलाईन म्हणजे काय अल्कलाईन म्हणजे काय हे बेसिकमध्ये येतात. त्याच्यामध्ये किती पीएच आहे कोणता डिफरन्स आहे ह्या सर्व गोष्टी. आणि मग आयोगाने हा जो आहे तो न्यू पॉइंट विचारलेला आहे. म्हणजे काय समजतंय IFSला किंवा फॉरेस्ट्रीला जे आहेत क्वेश्चन ते काय आहेत डेप्थमध्ये क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये काय आहे टेक्निकल एक्झाम असल्यामुळे क्वेश्चन जे विचारले जातात ते काय विचारले जातात ते टेक्निकल वरती विचारले जातात. हा सोडियम सॉइलचा, कारण की क्वेश्चन आपल्याला कशावरती राहतात ऍसिड सॉइल असेल त्याच्यानंतर सलाईन सॉइल असेल त्यानंतर काय आहे अल्कलाईन सॉइल जे आहे याच्यावरती जास्त. आता सोडियम सॉइल वरती भर देण्याचं कारण काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत इंडियामध्ये कुठं सॉइल सापडते ही त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ह्या सॉइलचे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. ओके, मग त्यानंतर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन वरती बघा महत्वाचा इश्यू याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की एक्सप्लेन व्हेरियस मेकॅनिकल मेजर्स. काय विचारलेले आहेत मेकॅनिकल मेजर्स विचारलेले आहेत. वेगवेगळ्या मेजर्स म्हणजे काय, आता इथं मेकॅनिकल म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे काय आहे आयोग स्पेसिफिक गोष्टी ज्या आहेत ते विचारते. आयोगाला काय पाहिजे स्पेसिफिक पॉईंट पाहिजेत. कशामधले मेकॅनिकल मेजर मधले. किंवा इथं बघा व्हॉट इज अ लँड डिग्रेडेशन एक्सप्लेन फॅक्टर अफेक्टिंग डिग्रेडेशन विथ इट्स कॉन्झर्वेशन टेक्नॉलॉजी. फॅक्टर विचारलेले आहेत कशाला जे डिग्रेडेशनला अफेक्ट करतात ज्याच्यामुळे डिग्रेडेशन होत आहे आणि त्यानंतर काय आहे त्याच्या कॉन्झर्वेशन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या तुम्हाला विचारलेल्या आहेत. कशामध्ये तर जे काही तुमचा सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन टॉपिक आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर. ओके, त्यानंतर काय विचारलेलं इथं बघा हा क्वेश्चन काय एक्सप्लेन डिटेल द ड्राउट क्लासिफिकेशन ऑफ ड्राउट त्यानंतर प्लांट अडॅप्टेशन टू ड्राउट टॉलरन्स अँड स्ट्रॅटेजी फॉर अ ड्रायलँड ॲग्रिकल्चर. ओके, काय ड्राऊट आपल्याला जनरली माहिती आहे बट आयोगाने पुढे काय विचारलेलं आहे याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे प्लांट अडॅप्शन टू ड्राऊट त्यानंतर ड्राऊट टॉलरन्स अशा जी काही स्पेसिफिक गोष्टी आहेत त्याला विचारत आहे आयोग आपल्याला. ओके, मग त्यामुळे अभ्यास करताना आपल्याला स्पेसिफिक गोष्टींवरती भर देणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काय आहे ड्राऊट आणि त्याचं क्लासिफिकेशन वाचतो त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या जे काही साईडला डेफिनेशन्स आहेत त्या पाहत नाही. मग त्याच्यासाठी काय आहे आपण ज्यावेळेस पाहणार त्यावेळेस डेप्थमध्ये या सर्व गोष्टी पाहणार आहोत. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन वॉटर रिक्वायरमेंट इट्स फॉर्म्युला
अँड एक्सप्लेन डिफरंट अप्रोचेस ऑफ एस्टिमेशन वॉटर रिक्वायरमेंट. वॉटर रिक्वायरमेंटसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या, कारण की याच्यावरती आयोगाने काय आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला एक प्रॉब्लेम विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये या गोष्टी विचारलेल्या होत्या. ड्युटी काढण्याची विचारलेली होती व्हीट क्रॉपमधली. ओके, मग त्याच्यानुसारच इथं क्वेश्चन विचारलेलं आहे. वॉटर रिक्वायरमेंट काय, त्याचा फॉर्म्युला काय आहे, एक्सप्लेन डिफरंट अप्रोचेस ऑफ एस्टिमेशन ऑफ वॉटर रिक्वायरमेंट, या गोष्टी विचारलेल्या आहेत. ओके, या असे भरपूर सारे क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले आहेत. मग आपण 2024चा जर पेपर पाहिला, कारण की मी बऱ्याच जणांचं ऐकतो की काही मेजर सब्जेक्ट काही मायनर सब्जेक्ट अशा गोष्टी आहेत बऱ्याच चाललेल्या आहेत. मग याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये आपण ज्यावेळेस पाहूया वेगवेगळे सब्जेक्ट किती मार्करला विचारलेले गेलेले होते. जर आपण काय आहे थोडासा पेपर पाहूया, MPSC 2024 ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा जो काही पेपर होता तो पेपर झाला. याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट होता आपला इकोलॉजी. ओके, इकोलॉजीचं जर पाहिले क्वेश्चन, आत्ताच आपण क्वेश्चन पाहिले, इकोलॉजीमध्ये कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आलेला नव्हता. दुसरा टॉपिक आहे आपला काय आहे याच्यामध्ये ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमी विचारलेला आहे आपल्याला. एक सब्जेक्ट ॲग्रोनॉमीमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारलेले होते. 8 + 15 मार्करचे अशा 23 मार्करचा पेपर इथं तुम्हाला विचारला गेलेला होता. त्यानंतर तिसरा टॉपिक होता आपला फॉरेस्ट्री. ओके, फॉरेस्ट्री. आता फॉरेस्ट्रीमध्ये कोणताही प्रकारचा क्वेश्चन नव्हता. त्यानंतर चौथा टॉपिक आहे याच्यामध्ये वीड सायन्स. ओके, काय आहे वीड सायन्स. आता वीड सायन्स जर आपण टॉपिक पाहिला याच्यामध्ये तर हा 15 मार्करसाठी तुम्हाला विचारला गेलेला होता. ओके, त्यानंतर 5वा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये सॉइल सायन्स. काय आहे सॉइल सायन्स. ओके, आता बाकीच्या बऱ्याचशा लोकांनी सांगण्याचं काय आहे की याच्यामध्ये की बाबा सॉइल सायन्स खूप मोठा आहे, बट हा किती मार्करला विचारलेला आहे 23च मार्करला विचारलेला आहे. ओके, त्यानंतर 6वा सब्जेक्ट जर आपण पाहिला याच्यामध्ये तर तो काय आहे सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक बघा भरपूर साऱ्या मार्करला विचारला गेलेला होता. याच्यामध्ये जवळजवळ हा 41 मार्करला गेलेला होता आणि याच्यामध्ये 4 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला विचारलेले होते. ओके, त्यानंतर 7वा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. ओके, आता ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सारखा टॉपिक जर तुम्ही पकडत असाल आणि त्याला काय म्हणताय मायनर सब्जेक्ट म्हणताय, मला हेच दाखवायचं आहे की मायनर सब्जेक्ट नाहीत आहे, कोणतेही मेजर किंवा मायनर सब्जेक्ट नाही. आयोग ज्या वर्षी जो सब्जेक्ट काय आहे मेजर किंवा मायनर करू शकता, त्याच्यामुळे आपण क्लासिफिकेशनमध्ये कोणत्याही सब्जेक्टला क्लासिफाय करायचं नाहीये की हा सब्जेक्ट मेजरमध्ये टाकला हा मायनरमध्ये टाकला, अशी कोणतीही गोष्ट होत नाही विद्यार्थी मित्र. याच्यामध्ये जर बघितलं तर या ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनवरती 4 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. किती 4 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि हा टॉपिक जो आहे तो किती मार्करला विचारलेला होता 46 मार्करला आयोगाने विचारलेला आहे. म्हणजे काय, जो काही तुमचा सॉइल सायन्स आहे किती मार्करला विचारलेला आहे इथं जर बघितलं तर 23 मार्करला विचारलेला आहे. आणि हाच जर तुम्ही कशामध्ये बघितला जर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये बघितला तर 46 मार्करला विचारलेला आहे. म्हणजे काय, हा तुमचा टॉपिक जो आहे तो कशामध्ये येत नाही मेजर आणि मायनर असं काही क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये नाहीये. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ओके, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. आता ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स जर बघितला आपण तर तो 28 मार्करला आयोगाने विचारलेला आहे. किती 28 मार्करला विचारलेला होता. याच्यामध्ये 3 क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले आहेत. ओके, 3 क्वेश्चन. ओके, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला जेनेटिक्स, सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स असं आपण लिहूया. त्याच्यामध्ये जर बघितलं तर तो सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्सवरती एकच क्वेश्चन 10 मार्करचा आयोगाने विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जर आपण पाहिला तर काय आहे ब्रीडिंग. आता ब्रीडिंग बघा असं काय आहे का की प्लांट जेनेटिक्स आणि ब्रीडिंग या दोन्ही गोष्टींमध्ये आता तुम्ही मेजर सब्जेक्ट म्हणतात जे की जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगला, बट आयोगाने याच्यामध्ये काय केलेलं आहे जे प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी याच्यामधले जे काही दोन्ही टॉपिक आहेत हे एकत्र टाकून दिलेले आहेत. आणि हा टॉपिक जो आहे जवळजवळ तुम्हाला 69 मार्करला विचारलेला आहे. किती 69 मार्करला. याच्यामध्ये जर क्वेश्चन पाहिले तर जवळजवळ आयोगाने 6 क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. किती 6 क्वेश्चन. मुद्दामहून मी लिहून देतोय, हे मी PDF मध्ये पण टाकू शकत होतो, पण काय आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी आपण लिहितो. आपल्या क्लासचा फॉर्म्युलाच तो आहे की आपल्याला गोष्टी लिहायच्या आहेत जेणेकरून काय होतात ते आपल्याला रिकॉल होतात. ओके, त्यानंतर 11वा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये फिजिओलॉजी. आता फिजिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहू फिजिओलॉजीमध्ये जर पाहिलं तर आयोगाने जवळजवळ 31 मार्करला हे विचारलेले आहे आणि याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स जे आहेत ते विचारलेले आहेत. 3 क्वेश्चन. ओके, त्यानंतर 12वा सब्जेक्ट जर आपण पाहिला तर तो काय आहे हॉर्टिकल्चर. आता हॉर्टिकल्चर हा जो टॉपिक आहे तो बऱ्याच जणांनी असं सांगितलं की हॉर्टिकल्चर छोटा सब्जेक्ट आहे, तो आपण करायला नाही पाहिजे, एवढा टाइम नाही घालवायला पाहिजे. बट या वर्षीचं जर वेटेज बघितलं हॉर्टिकल्चरचं तर त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला 8 मार्करचा एक क्वेश्चन, 10 मार्करचा एक क्वेश्चन, 15 मार्करचा क्वेश्चन. आयोगाचे जे काही प्रकार आहेत तिन्ही क्वेश्चनचे विचारण्याचे ते तिन्ही याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि जवळजवळ हा 31 मार्करला तुम्हाला टॉपिक जो आहे तो विचारलेला आहे. ओके, त्यानंतर मग लास्टचा 13वा आपला क्वेश्चन आहे
की 13वा टॉपिक आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे प्लांट प्रोटेक्शन हा जो टॉपिक आहे आपला तर तो जर बघितला आपण याच्यामध्ये 33 मार्करला हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. ओके इथं काय आहे 33 आणि इथं 33 मार्करला तो विचारलेला आहे दोन्ही कोणते हॉर्टिकल्चर आणि प्लांट प्रोटेक्शन. मग याच्यामधून काय समजून येतं आता हे लिहिण्याच्या मागे काय फायदा होता तर मला हे सांगायचं होतं की मेजर आणि मायनर असा कोणताही रोल नाही कारण की इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शनमध्ये आपण बघितलं एक्सटेन्शन किती मार्करला विचारलेला आहे 46 मार्करला याच्यामध्ये तुम्हाला विचारलेला दिसतोय. ओके काय एक्सटेन्शन जो आहे तो टॉपिक आणि त्यानंतर तुम्ही पाहताय ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स जवळजवळ 28 मार्करला विचारलेला आहे त्याच्यामध्ये. ओके त्या सर्व गोष्टी म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पाहतोय त्यावेळेस मेजर मायनर असं क्लासिफिकेशन. आता याच्यामध्ये इकॉलॉजी आणि फॉरेस्ट्रीला क्वेश्चनच विचारलेलं नाही यावर्षी म्हणजे काय आपण असं काही कन्सिडर करून चालायचं का नेक्स्ट इयरला क्वेश्चनच येणार नाहीये त्याच्यावरती. पुढच्या वर्षी इकॉलॉजीला 60 मार्काचे क्वेश्चन असू शकतात 50 मार्काचे असू शकतात 10 मार्काचे असू शकतात काही असेल आपण काय राहणं रेडी राहणं गरजेचं आहे आणि त्यावरती आपल्याकडे नोट्स असणं गरजेचं आहे. ओके मग आता याच्यामधून विषय आहे की आता हा जर बघितला आपण हा झाल्या गोष्टी. मग आता याच्यामध्ये क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर जे काही स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलेलं आहे क्वेश्चन पेपरच्या. ओके तर याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 2 दिलेले आहेत सेक्शन ए सांगितलेलं आहे. ओके आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आहे सेक्शन बी असे 2 सेक्शन जे आहेत सांगितलेले. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो सेक्शन ए मध्ये काय सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत किती 1 त्यानंतर 2 त्यानंतर 3 आणि त्यानंतर 4. ओके त्यानंतर सेक्शन बी जो आहे 5 6 त्यानंतर 7 आणि 8 असे 8 क्वेश्चन दिलेले. इच क्वेश्चन किती मार्क कॅरी करेल तर याच्यामध्ये 40 मार्क्स जो आहे तो प्रत्येक क्वेश्चन कॅरी करेल. आता 40 मार्क्स नुसार जर पकडले आपण तर याच्यामध्ये किती होतात आहे तर याच्यामध्ये जे काही 8×32 320 मार्क जे आहेत ते याच्यामध्ये होतात. ओके बट आयोगाने काय केलेलं आहे जे की नॉर्मल पेपरमध्ये तुम्हाला काय राहतं पहिला आणि 5वा क्वेश्चन हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन जो आहे तो काय राहतो कंपल्सरी राहतो. बट याच्यामध्ये काय केलेलं आहे वरती तो तुम्हाला कंपल्सरी केलेला आहे पण आतमध्ये काय केलेले आहे त्याच्यामध्ये 8 मार्करचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके 8 मार्करचे किती क्वेश्चन्स दिलेले आहेत 7 क्वेश्चन्स दिलेले आहेत याच्यामध्ये आणि त्या 7 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहेत तर 5 आपल्याला अटेम्प्ट करायचे. ओके मग ह्या 7 पैकी 5 जे आहेत ते अटेम्प्ट करायचे म्हणजे आपल्याला काय आहे इथं चॉईस आहे. ओके सेम कंडिशन इथं असेल याच्यामध्ये 8 मार्करचे किती क्वेश्चन्स दिलेले आहेत 7 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला 7 पैकी किती लिहायचे सांगितलेत आयोगाने 5 कारण की तुम्हाला क्वेश्चन किती मार्करचा आहे तर 40 मार्करचा आहे. ओके मग इथं जर बघितलं तर इथं काय झाले तुमचे 80 मार्क जे आहेत ते कंप्लीट झाले. ओके त्यानंतर पेपर किती मार्करचा राहिला आपला तर पेपर याच्यामध्ये रिमेनिंग राहिलेला आहे आपला 120 मार्करचा. मग आता हा 120 मार्करचा पेपर जो आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 120 मार्कसाठी काय करावं लागेल तर 120 मार्करसाठी राहिलेले 6 क्वेश्चन आहे 6 पैकी तुम्हाला किती अटेम्प्ट करावे लागतात आहे तर याच्यामधून जो काही तुमचा पेपर आहे त्याच्यामध्ये किती मार्करचा पेपर शिल्लक राहिलेला आहे आता 6 पैकी तुम्हाला किती लिहायचे 3च लिहायचे म्हणजे 50% पेपर तुम्हाला इथं काय आहे ऑप्शन मध्ये आहे. मग आता 50% मधला 120 कारण की 240चा रिमेनिंग राहिलेला आहे. मग याच्यामध्ये आयोगाने काय सांगितलेलं आहे दोन्हीकडचा परत तुम्हाला सेक्शन ए चा आणि सेक्शन बी चा एक क्वेश्चन जो आहे तो अटेम्प्ट करणं कंपल्सरी आहे. ओके मग इथं जर बघितलं तर दोन्हीकडचा कोणताही तिन्हीपैकी कोणताही एक तुम्ही काय करू शकता हे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचा काय होईल इथला 1 अटेम्प्ट होईल आणि याच्यामधले काय होतील तुमचे 2 अटेम्प्ट होतील किंवा दुसऱ्या केसमध्ये जर बघितलं तर इथले 2 अटेम्प्ट होतील किंवा इथला जो आहे तो 1 अटेम्प्ट होईल ज्यामध्ये काय होईल तुमचं हे क्लासिफिकेशन कंप्लीट होईल. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं 3 टाईपचे क्वेश्चन्स दिलेले आहेत 15 15 आणि 10 म्हणजे काय झालं इथं 8 मार्करचा क्वेश्चन त्याच्यानंतर 15 मार्करचा क्वेश्चन आणि 10 मार्करचा क्वेश्चन असे आपल्याला 3 प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहे. ओके या गोष्टी आहेत पेपर अटेम्प्टसाठी. ओके आता टोटल पेपर किती मार्करचा असणार आहे कारण की इथं काय झालेले आहेत 2 क्वेश्चन वाढलेले आहेत. इथं जर बघितलं 2 क्वेश्चन वाढलेले आहेत म्हणजे काय तर तुमचे इथं 16 मार्क आणि इकडं 16 मार्क म्हणजे काय झालेले आहेत 32 मार्क जे आहेत ते वाढलेले म्हणजे काय झालेला आहे तुमचा जो पेपर आहे तो काय आहे याच्यामध्ये जर बघितलं तर 352 मार्कचा टोटल पेपर जो आहे तो तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यामधला अटेंड किती करायचा आहे तर 200 मार्कचा अटेंड करायचा. तुमच्यासाठी ऑरला किती मार्क आहेत त्याच्यामध्ये तर जे काही तुमचे 200 मार्क सोडून वरचे जे काही मार्क्स आहेत किती 152 मार्क ते तुम्हाला ऑर साठी आयोगाने दिलेले आहेत. ओके जे काही तुमचे कंपल्सरी मध्ये किती तर जे काही तुम्हाला
32 मार्क ऑर साठी सोडू शकता तुम्ही कंपल्सरीमध्ये, कारण की इकडचे 8 आणि 8 2 16 आणि इकडचे 16 असे काय आहेत 32 मार्क सोडू शकता, आणि त्याच्यानंतर इकडचे 120 असे 152 मार्क तुम्हाला काय आहेत तर ऑर साठी सोडता येतात. आपल्याला किती मार्करचा पेपर लिहायचा आहे तर आपल्यासाठी फक्त 200 मार्करचा पेपर आहे. ओके, मग आता याच्यामध्ये कळालं जे काही क्वेश्चन्स आहेत. मग क्वेश्चन्स जर आपण बघितले, आता थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. ओके, सर्वांपेक्षा पुढे. ओके, याच्यामध्ये काय सांगितलं 8 मार्करचा क्वेश्चन, त्यानंतर 10 मार्करचा क्वेश्चन आणि 15 मार्करचा क्वेश्चन, असे 3 प्रकारचे क्वेश्चन आहेत. 8 मार्करचे किती क्वेश्चन सोडवायचे आहेत आपल्याला तर 8 मार्करचे पहिल्या ह्याच्यातले 5 आणि दुसऱ्या ह्याच्यातले 5, 8 इंटू काय आहे 10 क्वेश्चन्स जे आहे ते याच्यामध्ये. ओके, 8 मार्करचे जे काही क्वेश्चन्स आहेत 10 क्वेश्चन सोडवायचे आहेत, म्हणजे किती झाले 80 मार्क झाले. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं 10 मार्करचे किती असणार आहेत प्रत्येक 6 मधले जे काही तुमचे 10 क्वेश्चन असणार आहेत, सॉरी प्रत्येक 6 क्वेश्चन जे आहेत खालचे, कारण की 3 2 त्याच्यामध्ये जर बघितलं 2 3 4 आणि इकडचा काय असणार आहे 6 7 8, त्या प्रत्येकामध्ये एक एक काय असणार आहे 10 मार्करचा क्वेश्चन असणार आहे. म्हणजे 10 मार्करचे किती असणार आहेत याच्यामध्ये 10 मार्कर जो आहे त्याचे याच्यामध्ये 6 क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे किती झाले हे 60 मार्क झाले. ओके, आणि त्यानंतर जर बघितलं आपण काय आहे याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर काय असणार आहे जे काही 15 मार्करचे क्वेश्चन असणार आहे, 15 पैकी काय असणार आहे तुमचे किती क्वेश्चन्स असायला पाहिजेत ते जे काही 15 मार्करचे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं आपण टोटल तर याच्यामध्ये जे काही 15 प्रत्येकी 2-2 क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे 15 इथं 8 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत. ओके, मग ह्या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला किती मार्करसाठी आहे तर अराउंड इथं 120 मार्करसाठी आहे, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा पेपर जो आहे तो आपला वेगळा आहे. ओके, मग हे जर बघितलं, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे सोडून द्या आपल्याला कॅल्क्युलेशन, किती क्वेश्चन्स आहेत काय आहेत त्याच्यामध्ये तो गोष्टी. ओके, काय आहेत 28 पैकी तुम्हाला किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत तर 19 क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत, कारण की पहिल्या याच्यामधले किती तर याच्यामध्ये जे काही 10 क्वेश्चन आहेत, परत तुमचे काय आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर किती क्वेश्चन अटेंड करायचे आहेत तुम्हाला तर बाकीचे जे काही पेपर आहेत त्याच्यामध्ये जे काही 10 मार्करचे तुम्हाला काय असणार आहेत 3 क्वेश्चन असणार आहेत. ओके, किती 10, त्याच्यानंतर 3 आणि 15 मार्करचे किती असणार आहेत 3 मधले 2-2 क्वेश्चन म्हटले तर 6 क्वेश्चन, असे काय असणार आहेत तुम्हाला 19 क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट करायचे. ओके, हे टोटल क्वेश्चन आहे. टोटल क्वेश्चन किती आहेत तुम्हाला तर 28 क्वेश्चन आहेत टोटल, आणि त्याच्यामधले किती अटेम्प्ट करायचे तर 19 करायचे. मग जो काही तुम्हाला टाइम दिलेला आहे आयोगाने तो टाइम किती दिलेला आहे, टाइम जर आपण पाहिला तर तो 180 मिनिटांचा टाइम दिलेला आहे, म्हणजेच काय तर 3 तासांचा वेळ दिलेला आहे. त्याच्यामध्ये किती क्वेश्चन सोडवायचे आहेत तर याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 19 क्वेश्चन सोडवायचे आहेत. मग याच्यामध्ये जर ॲव्हरेज टाइम बघितला तर तुमचा तो 9 मिनिटाच्या आसपास येतो. ओके, मग ज्यावेळेस तुमचा 8 मार्करचा क्वेश्चन आहे तर तो काय आहे तुम्हाला किती मिनिट येणार आहेत याच्यामध्ये 8 मिनिटं घेऊ शकता. 10 मार्करचा क्वेश्चन आहे 10 मिनिट घेऊ शकता, आणि 15 मार्करचा जो क्वेश्चन आहे त्याच्यासाठी काय आहे तुम्ही 12 मिनिटांचा वेळ जो आहे तो घेऊ शकता. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन किती मिनिटांपर्यंत जातं तर 182 मिनिटांपर्यंत हे कॅल्क्युलेशन जातं. म्हणजे काय आहे 2 मिनिटं आपल्याला कुठेतरी काय करावे लागतील तर ते मॅनेज करावे लागतील. ह्या कॅल्क्युलेशननुसार जर बघितलं तर काय आहे 8 मार्करचे क्वेश्चन इथं किती झाले तुमचे 80 मिनिट झाले. ओके, याच्यामध्ये 10 मार्करचे क्वेश्चन किती आहेत 30 आहेत. ओके, 3 क्वेश्चन आहेत ते, आणि 15 मार्करचे किती आहेत तुमचे तर त्याच्यामध्ये जवळजवळ 6 क्वेश्चन आहेत 15 चौक याच्यामध्ये 15 90. ओके, असे ते क्वेश्चन्स राहणार. ओके, मग ह्या सर्व गोष्टी आहेत याच्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर काय आहे तुमचं ते 182 मिनिटांपर्यंत जात आहे त्या सर्व गोष्टी. मग याच्यामध्ये हा जो टाइम आहे हा टाइम कधी होणार आहे तर याच्यासाठी काय आहे एक त्रिसूत्री, त्यावेळेस तो तुमचा टाइम जो आहे तो कंप्लीट होणार आहे. मग याच्यामध्ये काय आहे तुमचा कन्सेप्ट असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमचं नोट्स मेकिंग जे आहे ते गरजेचं आहे, तुमच्या स्वतःच्या ओन नोट्स असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे तुमचं ॲन्सर रायटिंग असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी कराल. कारण की कन्सेप्ट असेल तरच तुम्हाला काय आहे नोट्स तयार करता येतील, आणि नोट्स असतील तरच तुम्ही काय आहे आन्सर रायटिंग करा. मग याच्यासाठी काय केलेलं आहे आपण आपले 2 बुक जे आहेत ते प्रकाशित केलेले आहेत, जे मागच्या 15 दिवसांपूर्वी आलेले आहेत. याच्यामध्ये पूर्णपणे सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला आहे. ह्या हार्ड कॉपी नोट्स आहेत ज्या की तुम्हाला
काय आहेत प्रिंटेड स्वरूपात अवेलेबल असतील, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, तुम्ही क्लासमध्ये येऊन घेऊ शकता किंवा बॅचमध्ये जे विद्यार्थी घेणार आहेत बॅच त्यांच्यासाठी हे त्या बॅचमध्ये इन्क्लूड असणार आहेत. ओके, याच्यामध्ये याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये 6 सब्जेक्ट देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 7 सब्जेक्ट जे आहेत ते इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 2 व्हॉल्यूममध्ये सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला. मग आता बॅचमध्ये काय भेटणार, तर बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कन्सेप्ट शिकवला जाणार. काय आहे, कन्सेप्ट शिकवला जाणार. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, डिक्टेटेड नोट्स. काय आहेत, डिक्टेटेड नोट्स ज्या क्लासमध्ये दिल्या जातील, कशाच्या स्वरूपात, हँड रायटिंगच्या स्वरूपात, हँड रिटन, ज्या तुम्हाला लिहावे लागतील. ओके, मी सांगणार आहे त्याच्यामध्ये हा पॉईंट आहे, ह्या गोष्टी आहेत. आपल्याला विदाऊट पीपीटी पाहायचं सगळं, कारण की पेपर आपला लिहिण्याचा आहे, लिहावं लागणार आहे. आणि त्यानंतर मग काय आहे, तुम्हाला अँसर रायटिंग जे आहे ते करावं लागणार आहे. कारण की आपण ॲग्री MPSC साठी असेल किंवा मागच्या वर्षी जर बघितलं तर काय आहे, जी काही MPSC फॉरेस्ट्री आहे त्याच्यासाठी टेस्ट सिरीज घेतलेली होती. ॲग्री MPSC जवळजवळ आपण 17 टेस्ट ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 125 स्टुडंट जे आहेत ते आपल्याकडे होते आणि त्याच्यामधले भरपूर सारे आता तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर पाहाल त्या लिस्टमध्ये असतील. आणि MPSC फॉरेस्ट्रीसाठी जे काही विद्यार्थी होते त्याच्यामधले 16वी रँक जे आहे भूषण पाटील सर, ते जे टेस्ट सिरीजचे आपले कॅन्डिडेट होते ॲग्री आणि बॉटनी ऑप्शनलमधून, ते तुम्हाला याच्यामध्ये पास झालेले पाहायला भेटतील. त्यांना पहिल्या पेपरसाठी ॲग्रीसाठी जवळजवळ 101 मार्क आले आणि बॉटनी पेपरसाठी 118 मार्क आले. मग हे कधी साध्य होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहे त्यावेळेस त्या गोष्टी काय होणार आहेत, त्याच्यामध्ये क्लिअर होणार आहेत. अशा प्रकारे जी काही गोष्टी आहेत त्या आपल्या बॅचमध्ये त्या गोष्टी घेतल्या जातात. ओके, या सगळ्या मायन्यूट डिटेलवरती काय करायचं आहे, आपल्याला काम करायचं कोणता, तर कन्सेप्ट. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादा कन्सेप्ट पाहतोय, ओके, तर तो कन्सेप्ट जो आहे तो प्रॉपर लिहून दिला जातो. कारण की आपल्याला काय लागतं, इंट्रोडक्शन लागतं, ओके, त्यानंतर बॉडी आणि कन्क्लुजन. ओके, या तिन्ही गोष्टी. बट ज्यावेळेस आता आपण काय करतोय, ज्यावेळेस आपण पाहतोय त्यावेळेस जर आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत पेपर लिहितोय तर या तिन्ही गोष्टी ॲट अ टाईम सिलेक्ट करणं, लिहिणं अवघड जातं. मग याच्यासाठी काय आहे, कारण की आपण जसं सांगितलं तुम्हाला जे की वेगवेगळ्या डायमेन्शन मी दाखवणार काय आहेत त्याच्यामध्ये. ओके, मग त्या जर आपण बघितल्या तर याच्यानुसार जर आपण ज्यावेळेस ते सिलेक्ट केलं तर इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन याच्यामध्ये जर आपण 10 मार्करचा क्वेश्चन डिवाइड केला तर 2 मार्क कशासाठी राहतील, इंट्रोडक्शनसाठी 6 मार्क जे आहेत ते बॉडीसाठी राहतील आणि 2 मार्क तुम्हाला कन्क्लुजनसाठी राहतील. बट ज्यावेळेस आता तुम्ही टेक्निकल सब्जेक्टमध्ये येता त्यावेळेस काय आहे, तुम्हाला कन्क्लुजन जे आहे तर सर्व गोष्टींसाठी येत नाही. जसं की काय आहे, क्वेश्चन तुम्हाला सेल थेअरीचा आहे. आता सेल थेअरीला आपण काय कन्क्लुजन लिहिणार आहे, ते इट्स ऑलरेडी कन्क्लुजन आहे जे की त्यांनी शोध करून जे काही रिसर्च करून त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर काय आहे, मेंडेलचे लॉ असतील. ओके, काय असतील, मेंडेलचे लॉ जे आहेत त्याच्यावरती कन्क्लुजन नाही आहे. त्यानंतर क्रोमोझोमचा एखादा क्वेश्चन असेल किंवा जिथे एकदम टेक्निकल क्वेश्चन आहे, जसं की सेकंड पेपरमधला जो काही बॉटनी रिलेटेड सब्जेक्ट आहेत आपले, जे की जेनेटिक्स असेल, प्लांट ब्रीडिंग, सीडटेक असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, अशा सब्जेक्टमध्ये काय आहे, कन्क्लुजन येणार नाही. बट तुम्ही कन्क्लुजन कुठं देऊ शकता, मग कन्क्लुजन जे आहे तुम्ही एक्सटेन्शन सारखा सब्जेक्ट असेल, इकॉन सारखा सब्जेक्ट असेल, फॉरेस्ट्री सारखा सब्जेक्ट असेल, त्यानंतर तुमचा इकॉलॉजी सारखा सब्जेक्ट असेल, या सब्जेक्टमध्ये काय करू शकता, तुम्ही कन्क्लुजन जे आहे ते देऊ शकता. या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये, तुमच्या कन्क्लुजनमध्ये. ओके, कोणतं एक्सटेन्शन आहे, इकॉन आहे, फॉरेस्ट्री आहे आणि इकॉलॉजी आहे. त्यानंतर तुमचा अजून एखादा दुसरा सब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी सारखा थोडासा पार्ट येऊ शकतो, काही पार्ट त्याच्यामध्ये काय आहे, टेक्निकल आहे. ओके, त्या किंवा सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन मधला एखादा सब्जेक्ट असेल, म्हणजे त्या सब्जेक्टमधला एखादा टॉपिक असेल तर त्याच्यामध्ये कन्क्लुजन जे आहे ते तुम्हाला येणार आहे. मग तो कन्क्लुजनचा पार्ट कसा लिहायचा काय आहे तो तुम्हाला क्लासमध्ये ज्यावेळेस आपण टॉपिक शिकवणार आहे त्याच्यामध्ये तो देण्यात येईल. ओके, मग ह्या सर्व गोष्टी याच्यासाठी काय आहे, तुम्हाला वेगळी गोष्ट. आता सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, हे लगेच इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन लगेच येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय येतं तुम्हाला, तर कन्सेप्ट येतोय. ओके, कन्सेप्ट नंतर काय करा, नोट्स मेकिंग. ओके, नोट्स तयार करायला काय सुरुवात करा. मग आता ह्या दोन्ही गोष्टी कधी येणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही सिलेबस पाहाल. याच्यासाठी काय आहे, सिलेबस. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे PYQ. ओके, त्या टॉपिकचे PYQ काय आले, त्याच्यानंतर तुमचे रेफरन्स बुक ठरवा. त्या PYQ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की या बुक्समध्ये सगळा सिलेबस कव्हर आहे, आपल्या बुकमध्ये सगळा सिलेबस कव्हर आहे. आणि मग त्याच्यानंतर काय आहे, तुम्हाला एखादा क्लास किंवा टेस्ट सिरीज करावी लागणार आहे.
ओके. आता क्लासला तुम्ही काय करू शकता, अल्टरनेट आणू शकता, बट टेस्ट सिरीजला काय आहे याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह नाही. तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहाव्याच लागणार आहेत, तरच गोष्टी होणार आहेत. कारण की ॲग्री एमपीएससीच्या वेळेस पण असंच झालं बऱ्याच लोकांचं की बॅच करूया, लेक्चर चालू आहेत, वाचूया, मग नंतर लिहिण्याचं काय लिहिता येतंय. बट लिहिणं हे जे काही रायटिंग आहे, ओके, रायटिंग ही काय आहे, कला आहे, स्किल आहे. आणि कोणतंही स्किल ज्यावेळेस तुम्ही काय करता, प्रॅक्टिस करता, काय आहे याच्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत जाता, डेली प्रॅक्टिस. मग याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे, आपल्याकडे तर टेस्ट सिरीज आहे जी 23 नोव्हेंबरपासून चालू होणार. बट ज्यावेळेस तुम्ही काय आहे आठवड्याचं वीक टू वीक लिहिताय, बट तुम्ही डेली काय आहे 5 ते 6 क्वेश्चन्स टाईम लावून लिहिणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला टाईम सांगितलं, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, 8 मिनिटासाठी 8 मार्करसाठी 8 मिनिटं, त्याच्यानंतर 10 मार्करसाठी 10 मिनिटं आणि 15 मार्करसाठी काय असतील तुम्हाला 12 मिनिटं. हा वेळ लावून तुम्ही ते क्वेश्चन लिहिणं गरजेचं आहे. मग याचा फायदा काय होतो, तर याचा फायदा ज्यावेळेस तुम्हाला 19 क्वेश्चन लिहायचे आहेत, ओके, 19 क्वेश्चनच्या तुमच्याकडे नोट्स आहेत, ओके, म्हणजे की क्वेश्चन आपल्याला जे 19 आले त्याच्याकडच्या आपल्याकडे काय होते, ऑलरेडी 10 क्वेश्चन आपल्या नोट्समधून रिफ्लेक्ट झाले. नोट्समधून रिफ्लेक्ट झाले म्हणजे काय, तर तुम्ही जो काही 8 मिनिटाचा क्वेश्चन आहे इथं जर बघितला आपण, तर तो 6 मिनिटामध्ये लिहू शकता. 2 मिनिट अगोदरच होणार आहे, कारण की जसं की तुम्ही क्वेश्चन तयार केलेला होता ॲग्रो इकॉलॉजिकल झोन, आणि तो क्वेश्चन काय झालेला आहे, रिफ्लेक्ट झालेला, तर तो काय आहे तुम्ही 6 मिनिटामध्ये लिहू शकता. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे त्याच्यासाठी टाईम जाणार नाही, कारण की तुमच्याकडे त्याचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तयार असणार आहेत, ओके. त्यानंतर 10 मिनिटाचा क्वेश्चन तुमचा 8 मिनिटामध्ये सॉल्व्ह होईल. त्यानंतर 12 मिनिटाचा क्वेश्चन आहे तो 10 मिनिटामध्ये सॉल्व्ह होईल. असे जर 10 क्वेश्चन्स आहेत, ह्या 10 क्वेश्चनचे आपले काय 2 मिनिटं जरी वाचले, त्याच्यामध्ये आपण फक्त असंच धरूया की आपले 15च मिनिटं वाचले ओव्हरऑल, ओके. 15 मिनिटं काय आहे की जे क्वेश्चन्स 10 क्वेश्चन सोडून जे रिमेनिंग 9 क्वेश्चन राहतात आहे आपले, मग त्या 9 क्वेश्चनवरती ज्यावेळेस तुम्हाला थोडीशी डिफिकल्टी लेवल येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला तो विचार करण्याचा टाइम भेटणार आहे. म्हणजे काय आहेत, ह्या थोड्याशा चिट कोड आहेत जे की तुम्हाला हळूहळू आपल्याला डेव्हलप करावे लागतील. बट हे कधी डेव्हलप होतील, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत असाल त्या सब्जेक्टची, त्यावेळेस होतील. लगेच काय होणार नाहीये याच्यामध्ये, ते डेव्हलप होणार नाही. किंवा आत्ता जसं की तुम्ही डायरेक्ट बॉटनी ऑप्शनल जर घेतला, तर बॉटनी ऑप्शनलला काय होणार आहे, जसं की तुम्हाला टेरिडोफाइट येणार आहे, जिम्नोस्पर्म येणार आहे, एंजिओस्पर्म असेल, फंजाय असेल, अल्गी असेल, बॅक्टेरिया असेल, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल बॉटनी असेल, फॅमिलीचा अभ्यास असेल, ह्या सर्व गोष्टी नवीन आहे. लगेच तुम्हाला काय आहे, एकतर वाचायलाच तो नको वाटणार आहे, लिहिणं त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे काय आहे की तुम्ही सुरुवात जी आहे कशापासून करा, ॲग्री ऑप्शनल जो आहे त्या ॲग्री ऑप्शनल पासून सुरुवात करणं गरजेचं आहे, ओके. मग हा जो काही ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे तो एकदम आपल्याला इझी स्वरूपात जो करून देणार आहोत आपण क्लासमध्ये, जो काही कन्सेप्ट असेल, नोट्स मेकिंग असेल आणि आन्सर रायटिंग असेल. मग याच्यामध्ये जर पाहायचं झालं की आता बाबा कन्सेप्ट जर पाहायचे झाले किंवा नोट्स मेकिंग जे आहे, तुम्ही म्हणता की क्लासरूममध्ये काय केलं जाते. आता जसं की आता ही माझी ॲग्रिकल्चर ऑप्शनलची जवळजवळ 4थी बॅच आहे, जी की आत्ता बॅच चालू आहे. डेली 11 ते 1 ती बॅच जी आहे ती चालते आपल्याकडे, ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात आहे. याच्यामध्ये जर बघितलं, जो काही जेनेटिक सब्जेक्ट आहे याची आपण काय आहे कॉपी जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये याच्या काही बेसिक नोट्स आहे या क्लासमध्ये लिहून दिलेले आहेत, आणि ज्यावेळेस तुम्हाला कव्हर केलं जाते ते पार सेलच्या काय आहे बेसिक गोष्टीपासून, म्हणजे सेल रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, जसं की सेलची डेफिनेशन दिलेली आहे, सेलचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ज्या की तुम्हाला 12वी पासून डिग्रीच्या एंडिंग पर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या बेसिक टू काय आहे ॲडव्हान्स जे काही कनेक्शन आहे ते करून दिलं जातं. कारण की काय झालेलं आहे, आपण डिग्रीमध्ये एखादा सब्जेक्ट शिकतोय तर काय झालेलं आहे, 12वीमध्ये त्याचं बेसिक झालं, डिग्रीमध्ये तो 111 मध्ये काय आला, परत त्याचं थोडंसं बेसिक आलं, आणि ॲडव्हान्स जी गोष्ट होती आपल्याला 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षाला त्याची ॲडव्हान्स गोष्ट झाली. त्याच्यामुळे काय झालं की आपण ते जे काही कनेक्शन आहे ते लावलेलं नाही. मग हे जे काही कनेक्शन आहे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही सेल थेअरी बघा, सेल थेअरी जी मागच्या वर्षी विचारलेली होती, मॅथिस, सिल्डन आणि स्कॅवान, त्याच्यामध्ये जे काही सेल थेअरीमध्ये सांगितलेल्या आपल्या तिन्ही गोष्टी आहेत. रॉडॉल्फ विर्चाव जे आहे त्यांनी 3रं स्टेटमेंट ॲड केलेलं होतं. मग ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा सेलचं क्लासिफिकेशन जे आहे बेसिसवरती कोणत्या केलं जातं, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, तिथपासून ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला सर्व याच्यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आलेल्या आहेत, ओके. मग शेप असतील सेलचे जे की तुम्हाला प्रिलिम्सला सुद्धा याच्यामधले क्वेश्चन्स येतात सारखे, मग तिथपासून जे आहेत तुम्हाला सर्व नोट्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. मग ज्यावेळेस आपण आता प्रोटोप्लाझम पाहूया,
पाहूया. प्रोटोप्लाझमवरती जर क्वेश्चन विचारला आयोगाने 10 मार्करसाठी काय लागते, प्रोटोप्लाझम जी आहे ती टर्म कुणी दिलेली आहे. त्यानंतर हक्सली सेड काय म्हटलेलं होतं त्याला अगोदर, टर्म देण्याच्या अगोदर काय म्हटलेलं आहे, फिजिकल बेसिस ऑफ लाईफ म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर हे लिव्हिंग पार्ट आहे असं सांगितलेलं होतं. डिफरन्शिएट बिटवीन लिव्हिंग बिंग्स फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्सला डिफरन्शिएट करण्यासाठी प्रोटोप्लाझम महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर डुजार्डिन जे आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रोटोप्लाझम इज अन होमोजिनस जेली लाईक मास असं सांगितलेलं होतं. किंवा त्यालाच जे काही प्रोटोप्लाझम नाव देण्याच्या अगोदर काय म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये तर सारकोड म्हटलेलं होतं. या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस काय आहे प्रोटोप्लाझम वरती क्वेश्चन येईल, आयोग विचारेल तुम्हाला, डेफिनेशन विचारेल किंवा पार्ट विचारेल त्याच्यावरती व्हॉट इज अ प्रोटोप्लाझम, तर त्याच्यामध्ये ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत, ओके, इंट्रोडक्शन मध्ये एवढ्या साऱ्या जर गोष्टी लिहिल्या तर पुर्किंजेने टर्म दिलेले आहे, हक्सलीनं ते म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ते लिव्हिंग आहे, ते डिफरन्शिएट करते. त्याच्यानंतर डुजार्डिननं त्याला सारकोड म्हटलेलं आहे. वॉन मोल जे आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर याचा रोल जो आहे सेल डिव्हिजन इन्क्लुडिंग मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये आहे हे सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर शेल्ट यांनी काय सांगितलेलं आहे, डिस्कवर सिमिलॅरिटीज कशाची तर प्लांट सेल आणि अॅनिमल सेल. आणि मग त्याच्यानंतर मॅक्स शेल्ट यांनी काय सांगितली, प्रोटोप्लाझम थेअरी सांगितली. एवढ्यापर्यंत जर तुम्ही मॅटर लिहिला तर मार्क का नाही येणार. ओके, मग ह्या गोष्टी आयोगाला अपेक्षित आहेत तुमच्याकडे, जो काही टेक्निकल ऑप्शनल म्हणून आयोग पाहते ते. नाहीतर जे काही प्रोटोप्लाझम आहे नॉर्मल जीएस करणाऱ्या विद्यार्थ्याला पण माहीत आहे. तुम्ही काही वेगळं लिहिताय, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी देताय याच्यावरती काय आहे महत्त्व आहे. ओके, मग ह्या गोष्टी आहेत फिजिकल प्रॉपर्टीज प्रोटोप्लाझमच्या. जसं की हा सिव्हिल सर्व्हिसेसचा एक्झामचा क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये टाईप बघा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. दे आर ट्रान्सल्युटन्स असतात, ओडरलेस असतात, विस्कोसिटी आहे, त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते 1:4 आहे. त्याच्यानंतर PS सांगितलेलं आहे. 3 मेन फिनॉमिना सांगितलेले आहेत प्रोटोप्लाझममध्ये जे चालतात ते. मग अशा बेसिक टू ॲडव्हान्स सर्व गोष्टी ज्या आहेत, किंवा केमिकल कंपोजिशन विचारता आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे 10 मार्करसाठी. मग हा बघून घ्या, केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल नेचर ऑफ काय आहे प्रोटोप्लाझम. मग त्याच्यामध्ये कन्सिस्ट कशामध्ये, ऑर्गॅनिक मॅटरमध्ये कोणत्या गोष्टी येतात आहे, इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये कोणत्या गोष्टी येतात आहे. त्यानंतर ड्राय प्रोटोप्लाझममध्ये काय येतं ते पण वेट बेसिसवरती किंवा पर्सेंटेज बेसिसवरती काय आहे ते. त्यानंतर वॉटरमध्ये कोणत्या गोष्टी आहेत, वॉटर किती पर्सेंटमध्ये आहे, त्याच्यामध्ये 3/4 पार्ट आहे वॉटरचा प्रोटोप्लाझममध्ये. ओके, मग ह्या सर्व गोष्टी किंवा प्रोटीनमध्ये पण कोणते प्रोटीन आहेत त्याच्यामध्ये काय आहेत. ओके, ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी अशा प्रकारे तुम्हाला क्लासमध्ये एकदम कन्सेप्ट शिकवायचा अगोदर आणि त्याच्यानंतर ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय आहे लिहून दिला जाते. म्हणजे काय, जे काही आपली बॅचचं ड्युरेशन आहे 3 महिन्यांचं. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे काही 3 महिन्यामध्ये तुमच्या सर्वच्या सर्व नोट्स जे आहेत ते रेडी होणार आहेत. या ज्या नोट्स आहेत कोणत्या आन्सर्स रायटिंगसाठी लागणार आहे, या नोट्स काय आहेत तुम्हाला डायरेक्टली तुम्ही पेपरमध्ये रिफ्लेक्ट करू शकता. समजतंय मला काय म्हणायचं. मग याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, कारण की नोट्स लिहित आपल्याला तो टॉपिक बनवायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत काय करणार आहेत बरेचसे विद्यार्थी, मी वाचतो आणि त्याच्यामधून ते गोष्टी करतो. बट या सर्व ज्या गोष्टी आहेत की पॉईंट फॉर्मॅटमध्ये नोट्स कशा करायच्या, तो टॉपिक जो आहे तो कसा व्यवस्थित कव्हर करायचा, या सर्व गोष्टींसाठी काय आहे क्लास आहे. एक जो टॉपिक, कारण की याच्यामध्ये जर बघितलं 10 मार्करचं 15 मार्करचे लीड पाहिजे, 15 मार्करचं 10 मार्करचे लीड पाहिजे म्हणजे काय पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पॉईंट बाकीच्यांपेक्षा वेगळा लिहावा लागणार. कारण की टेक्निकलला वेगळं लिहिण्यासारखं काहीच नाही आहे. सगळ्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच आपल्याला माहिती आहेत, कारण की याच्यावरती ओपिनियन नाही विचारलेलं कोणती गोष्ट. मग याच्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर फ्रेमवर्क काय देताय आणि त्यानंतर कंटेंटमध्ये काही वेगळ्या गोष्टी देताय. ओके, कंटेंट, तोच कंटेंट मग वेगवेगळ्या पद्धतीने कसा मांडता येईल आपल्याला, जो की बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क देईल. कारण की याच्यामध्ये 19 क्वेश्चनचा जरी आपण हाफ मार्क पकडला तरी 8 मार्क 9 मार्क तुम्हाला जे आहेत ते याच्यामध्ये येतील, 9 मार्क याच्यामध्ये. मग हे जे काही 9 मार्क आहेत बाकीच्यांपेक्षा आपल्याला काय करणार आहेत पुढे घेऊन जाणार आहेत, सिलेक्शन लिस्टमध्ये ते आहेत आपल्याला घेऊन जाणार आहेत. मग या ज्या नोट्स आहेत, आता एवढ्या साऱ्या नोट्स 141 पानाच्या या नोट्स आहेत तुम्हाला दिलेल्या आहेत. जसं की आता इथं बघा, जो की प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मधला डिफरन्स दिलेला आहे, किती पॉईंट्स दिलेले आहेत, जवळजवळ तुम्हाला याच्यामध्ये 14 पॉईंट्स जे आहेत ते दिलेले आहेत. कारण की 10 मार्करसाठी जर क्वेश्चन आला, कमीत कमी 14 पॉईंट जर दिलेले असतील तर तुम्ही एक्झाममध्ये काय आहे त्याच्यामधले 10 पॉईंट जे आहेत ते लिहू शकता. मग याच्यामध्ये एक्झाम्पल पण जवळजवळ तुम्हाला 4 ते 5 देण्यात आलेले आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला किती गरजेचे आहेत, 1 किंवा 2 एक्झाम्पल जे आहेत ते मोस्ट ऑफ द त्याच्यामध्ये गरजेचे आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं तर प्लांट सेल आहे आणि ॲनिमल सेल, या दोन्ही सेल. मग या गोष्टी आहेत. आता ही जी काही डायग्राम आहे, हे डायग्राम काढून देण्याच्या मागे काय उद्देश होता तर ही जर बघितली आपण डायग्राम प्लांट सेलची, कारण की ही डायग्राम आहे आपल्याला एक्झाममध्ये. मग याच्यामध्ये फिगर, प्लांट सेल, या ज्या गोष्टी आहेत या बेसिक गोष्टी ज्या आहेत
जे आपल्याला लागतात एक्झाममध्ये, की डायग्राम काढा, त्याला बॉक्स करा, त्याच्यामध्ये खाली फिगरचं नाव द्या, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नोट्समध्ये आपल्याला बेसिक पासूनच लिहायची सवय लावली जाते. त्याच्याबरोबर काय सांगितलेलं असतं, क्लीन आणि लेबल डायग्राम. ओके, क्लीन आणि लेबल डायग्राम मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये सेल वॉल सांगितलेले आहे, प्लाझ्मोडेस्माटा सांगितलेला आहे, मिडल लॅमेला सांगितलं आहे, सेल मेम्ब्रेन सांगितलं, न्यूक्लियस सांगितलं, व्हॅक्युओल सांगितले, पेरिऑक्झिसोम सांगितले, मायटोकॉन्ड्रिया सांगितलेला आहे, रायबोझोम स्मूथ ER आहे, रफ आहे, डिक्टोसोम आहे, गोल्गी बॉडीज आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. मग आता ही जी डायग्राम आहे ती किती वेळात तुम्हाला 1 मिनिटामध्ये ही डायग्राम काढायची. कारण की जसं आपण बघितलं 8 मार्करला जर क्वेश्चन आलेला आहे मला आणि त्याच्यामध्ये जर मी डायग्राम काढण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं घालवतोय तर त्याच्यामध्ये 5 मिनिटामध्ये लिहिणार काय. ओके, मग त्याच्यासाठी काय आहे 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला काय आहे डायग्राम काढायची, त्याला लेबल करायचे, बॉक्स करायचे आणि त्याला डायग्रामला काय आहे ऑलवेज आपल्याला काय करायचंय त्याला बॉक्स काढून नाव द्यायचे. मग ही डायग्राम कोणत्या साईडला काढतात तर राईट हँड साईडला ऑलवेज डायग्राम जी आहे ती पेपरमध्ये काढली जाते. ओके, ज्यावेळेस तुम्ही एखादी मोठी डायग्राम काढताय जसं की इंडियाचा मॅप काढताय तो इन बिटवीन काढला तरी चालेल, कारण की तुम्हाला ज्यावेळेस लिहायचंय त्यावेळेस तो काय असणं राईट हँड कॉर्नरला असणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली फिगर जी आहे बॉक्स करून ती फिगर कशाची हे मेन्शन गरजेचं ते तुम्हाला माहिती आहे काय प्लांट शेल काढलेली. ओके, पण तुम्ही ज्या पद्धतीने काढताय ते चित्र त्या आयोगाला किंवा जो चेक करणारा मेंबर आहे त्याला कळायला पाहिजे की हे बाबा प्लांट सेल आहे. ओके, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ते तुम्हाला पाहायला भेटतील. मग अशा पद्धतीची जी तयारी आहे किंवा ह्या नोट्स आहेत या तुम्हाला त्या दिल्या जातील. आता किंवा युनिक फीचर कशाचे प्लांट सेलचे आणि एनिमल सेलचे मग आपण वेगळ्या पद्धतीने लिहून दिलेले आहेत. वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय केलेलं आहे याच्यामध्ये जर बघितलं तर लिहून देताना काय केलं जनरली आपण इकडे कॅरेक्टरिस्टिक लिहितो आणि तिकडे पॉईंट लिहितो. मग इथं सेल मेम्ब्रेन दिलेले, इकडे सेल वॉल आहे, त्याच्यानंतर सेल वॉल अब्सेंट आहे याच्यामध्ये, त्याच्यानंतर जर बघितलं तर प्लास्टिड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल कोणता आहे याच्यामध्ये प्लास्टिड आहे, इथं सेंट्रिओल आहे, त्यानंतर लार्ज व्हॅक्युओल. मग त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या आहेत त्या, कारण की आपल्याला काय आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं त्या कशा मांडता येतील सेम सिलेबसमध्ये. इथं जर बघितलं तर सेल प्लेट फॉर्मेशन मग त्याच्या खाली काय केलेली आहे छोटीशी डायग्राम करून दिलेली आहे. मग याच्यामधून काय दिसून येतोय तुमचा कन्सेप्ट. ओके, याच्यामधून काय दिसून येतो कन्सेप्ट क्लिअरन्स दिसून येतो. मग हे जर तुम्ही काढलेलं असेल किंवा हे जर काढलेलं असेल बाकीच्यांपेक्षा 100% ह्या डिफरन्सला तुम्हाला अर्धा मार्क जास्त येणार आहे. मग ह्या अर्धा मार्कसाठी काम करायचं किंवा ह्या अर्धा मार्कसाठी तुम्हाला बॅच करावी लागेल. मी काय तुम्हाला 17व्यामध्ये 18वे एलिमेंट शिकवणार आहे का नाही, पण 18 एलिमेंट कशा 17 एलिमेंट जे आहे ते कशा प्रकारे लिहायचे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी, कारण की एलिमेंटचा क्वेश्चन तर सर्वच लिहिणार तो आपण पाहणार आहोत पुढं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. मग या ज्या गोष्टी आहेत ह्या बॅचमध्ये केलेल्या आहेत आपण. ओके, कारण की स्वतः तयारी केलेली असल्यामुळे ॲग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनलसाठी IFSच्या मेन्सच्या वेळी. ओके, मग त्याच्यामध्ये काय आहे की काय लागते एक्झामला हे माहीत आहे. असं नाही की ऑब्जेक्टिव्हमध्ये होतो आणि ऑब्जेक्टिव्हमधून डायरेक्ट सब्जेक्टिव्ह शिकवायला आलेलो आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या माझ्या स्वतःच्या प्रिपरेशनमध्ये केलेल्या आहेत. त्या सर्व नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मी इथं ज्या आहेत त्या लिहून देतोय. मग याच्यामध्ये जर बघितलं तर सेल वॉलचा क्वेश्चन आला, सेल वॉलचा क्वेश्चन आल्यानंतर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठं अब्सेंट आहे कुठं प्रेझेंट आहे. ओके, ते एक्झाम्पल्स दिले तुम्हाला. त्याच्यानंतर सेल वॉलची जी काय आहे डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर सेल्युलोज मेसिलस आणि त्याच्यानंतर प्रॉपर डायग्राम जी आहे ती इथं सांगितलेली आहे. इथं फक्त तुम्हाला काय आहे ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर तिथं काय आहे जनरल जे काही आपण बघितलं तर काय आहे डिपॉझिशन सापडतं, त्याच्या आतमध्ये सेल वॉल आहे, मग त्याच्यामध्ये फायब्रिल्स आणि मॅट्रिक्स राहतं. मग त्याच्यामध्ये जर आपण कंपोनंट बघितले कशाचे सेल वॉलचे मग त्याच्यामध्ये काय आहे प्रायमरी सेल वॉल कुठं आहे आतल्या बाजूला आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला काय आहे तर बघितलं तर ती सेकंडरी सेल वॉल कुठं आहे. ओके, मिडल लॅमेला कुठं आहे. या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत या डायग्राममध्ये. आणि त्याच्यानंतर परत जे मगाशी तुम्हाला सांगितलं काय आहे त्याची डायग्राम. मग आता फक्त सेल वॉलवरती जर 10 मार्करचा क्वेश्चन आला तर मिडल लॅमेला एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉपरली. त्याच्यामध्ये 3 ते 4 पॉईंटमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे, कारण की ह्याच गोष्टी लागतात. जसं की मिडल लॅमेलामध्ये जर बघितलं काय आहे ऍक्ट ॲज अ सिमेंटिंग मटेरियल बिटवीन काय आहे 2 ॲडजसेंट सेल. एवढंच सेंटेन्स महत्वाचं आहे. त्यानंतर काय आहे इट इज कंपोज्ड ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टेट पासून तयार झालेलं असतं. कोण जे काही मिडल लॅमेला ॲब्सेंट ऑन अ फ्री सरफेस सेल नोन ॲज काय म्हटलं जातं जिथं तो ॲब्सेंट असतो त्याला काय म्हटलं जातं प्लाझ्मोडेस्माटा असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये जर बघितलं जिथं प्लाझ्मोडेस्माटा आहे तिथं काय आहे सेल अब्सेंट असते. जसं की मगाशी आपण सेल स्ट्रक्चरमध्ये बघितलं दोन्ही याच्यामध्ये काय होता गॅप होता त्याला काय म्हटलं जातं प्लाझ्मोडेस्माटा. मग त्या सर्व गोष्टी त्याच्यानंतर काय आहे लुझनिंग ऑफ अ मॅलेज राईप फ्रूट मीन्स डिझॉल्युशन ऑफ मिडल लॅमेला. मग ज्यावेळेस फ्रूट राईप होतं त्यावेळेस किंवा लूज व्हायला सुरुवात होतं फ्रूट, कारण की फळ पिकल्यानंतर काय आहे त्याची जी काही कातडी आहे हळूहळू ज्या काही सेल वॉल आहे त्या लूज व्हायला लागतात. लूज होतात आहे म्हणजे काय आहे त्याच्यामधलं जे काही मॅलेज आहे
ते काय व्हायला सुरुवात होते, त्याचं डिझॉल्युशन व्हायला सुरुवात होते त्या मिडल लॅमेलाचा, आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी ज्या आहेत, कारण की सेल वॉल मिडल लॅमेला सगळेच लिहितील काय आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम त्याच्यापासून तयार झालेला आहे, प्लाझ्मोडेसमाटाचा एखाद्याने पॉईंट लिहिला तर लिहितील, बट हा जो पॉईंट आहे हा काय आहे, प्रॅक्टिकल पॉईंट आहे. ओके, आणि हा लिहिल्यानंतर काय आहे, तुम्हाला बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क आहे तो जास्त येणार. किंवा सेम पॉईंट प्रायमरी सेल वॉल थिन आणि इलास्टिक आहे, लिपिड पर्सेंटेज त्याच्यामध्ये किती आहे, 5% राहते. त्याच्यानंतर काय आहे 1 to 3 त्याचा म्युअम साईज आहे. ओके, त्याच्यानंतर सिंगल लेअर प्रेझेंट आहे, फाउंड ऑन काय आहे, यंग ग्रोईंग सेलवरती सापडते, डिमिनिश ॲट सेल मॅच्युअर ज्यावेळेस होते, कॅपेबल ऑफ ग्रोथ कॅपेबिलिटी आहे त्याच्यामध्ये, आणि सगळ्यात लास्टला काय आहे याच्यामध्ये कशापासून तयार झालेलं आहे ते पॉईंट दिलेले आहेत. तर हेमिसेल्युलोज त्याच्यामध्ये सेल्युलोज आहे, आणि प्रोटीन जे आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेले. मग हे जे पॉईंट्स आहेत हे तुमच्या लिहिण्यामध्ये येणं गरजेचं आहे. हां, वाचलेलं लक्षात कसं ठेवणार आहे त्याच्यावरती पण बोलूयात सर आपण, कोणत्या गोष्टी आहेत. वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी काय आहे की तुम्ही हे तयार करणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही या पुस्तकामधून जर वाचलं आणि ते जर तुम्हाला करायचं म्हटलं तर हे लक्षात राहणार नाही. मग याच्यासाठी काय आहे की याच्यामधून हे काढायचं, आणि हे तुम्ही काय आहे की दिवसभरात 141 पानाची नोट्स आहे ना, कशाची, जेनेटिक्सची. आता तिथं तर छोटीच होईल कारण की ही सिव्हिलची आहे, याच्यामध्ये खूप सारे पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ तुमचे एक 60 ते 70 पानामध्ये नोट्स होईल त्याची जेनेटिक्सची. मग 60 ते 70 पानं वाचायला किती वेळ लागतो, सकाळच्या एका सेशनमध्ये बसला तुम्ही तासाभराच्या आतमध्ये काय आहे 60 ते 70 पानं प्रॉपरली रिवाइज करू शकता. समजतंय, या गोष्टी आहेत. त्यानंतर सेकंडरी सेल वॉल मधले ते पॉईंट. मग त्याच्यानंतर आता इथं बघा हा जो पॉईंट दिलेला आहे मी, डिपॉझिशन. आता डिपॉझिशन मध्ये जर बघितलं तर हे वेगळं दिलेलं आहे सगळ्यांपेक्षा, कारण की सेल वॉल मध्ये जर बघितलं तर लिग्निन आहे, सुबेरिन आणि क्युटिनचं डिपॉझिशन आहे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं लिग्निफिकेशन प्रोसेस आहे, त्याच्यानंतर कन्व्हर्जन काय आहे याचं, सेल्युलोज जो आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लिग्निनमध्ये होतं, आणि त्याच्यामुळे काय आहे सेल काय होते, हार्ड होते, थिक होते, आणि त्याच्यानंतर डेड होण्यासाठी हे सगळं रिस्पॉन्सिबल आहे. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर सेल वॉल स्ट्रेंथन बाय डिपॉझिशन ऑफ लिग्निन, जे काही स्ट्रेंथ येते सेलला ती सेल वॉलमुळे येते, आणि सेल वॉलमधल्या कोणत्या फॅक्टरमुळे येते, लिग्निनमुळे येते. त्यानंतर महत्त्वाचं आहे क्युटिन आपण बघितलं, ज्याच्यावरती क्युटिन लेअर प्रेझेंट आहे लिव्हजवरती, तिथं काय आहे तर ती वॅक्सी कोटिंग आहे त्याच्यामध्ये, आणि ते काय करतं, प्रिव्हेंट वॉटर लॉसला प्रिव्हेंट करता येते. ओके, मग त्याच्यानंतर आहे हा सुबेरिन, जे मगाशी तुम्हाला मी म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही एक सब्जेक्ट शिकताय जसं की सेल ऑर्गॅनेल शिकताय, ह्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे तर पुढे जाऊन तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये आहे. मग हे सुबेरिनचं जे डिपॉझिशन आहे याच्यामध्ये काय आहे, सुबरायझेशन आहे, फॅटी सबस्टन्स आहे हा, आणि हा काय आहे इम्परमिएबल टू वॉटर आहे, आणि हा कुठे सापडतो, कॉर्कमध्ये सापडतो. मग ज्यावेळेस वॉटर ऍब्सॉर्प्शन आपण शिकणार, हा जो काही रूट आहे. ओके, मग याच्यामध्ये इथं काय आहे तुमच्या वेगवेगळ्या सेल आहेत. ओके, या आतमध्ये याच्यामध्ये, आणि इथं जर बघितलं तर आपण काय आहेत पॅरेन्काइमा सेल आहेत. ओके, त्याच्यामध्ये इथं इपिडर्मल सेल आहेत, या सेल वॉल जे काय आहे रूट स्ट्रक्चर आहे. ओके, रूट हेअर आहे. मग इथून काय होते, वॉटर ऍब्सॉर्ब होते आतमध्ये. ओके, मग त्याच्यामध्ये ऑस्मोसिस काय, डिफ्युजन म्हणजे काय, वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय, टर्गर प्रेशर म्हणजे काय, डीपीडी म्हणजे काय, या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहिजेत बेसिक. मग कसं कळतं आपल्याला की ऑस्मोसिसनं पाणी कसं आतमध्ये जाणार आहे, डिफ्युजननं पाणी आतमध्ये कसं जाणार आहे, तो डीपीडी कसा क्रिएट होतो, या सगळ्या गोष्टी. आणि इथून जर पाणी आतमध्ये आलं ॲब्सॉर्प्शनमध्ये, मग इथून जे काही सिम्प्लास्ट आणि अपोप्लास्ट मुवमेंट आहे त्यानं काय होणार आहे, हे जे वॉटर आहे ते आतमध्ये जाणार. ओके, आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण इथं, ओके, मग याच्यामध्ये आल्यानंतर इथून काय आहे ते वॉटर एंटर झालं. मग सिम्प्लास्ट मुवमेंट म्हणजे काय, अपोप्लास्ट जे काही सेलमधून सेल टू सेल वॉटर ट्रान्सफर होतं. मग याच्यामध्ये काय आहे, जे की आपण सेल वॉलमध्ये शिकलो, काय याच्यामध्ये डिपॉझिशन होतं, कुठं होतं, हे जे काही पॅरेन्काइमा सेल आहे त्याच्यावरती होतं. बट एका सेलवरती काय नव्हतं, डिपॉझिशन नव्हतं. मग ही सेल कोणती तर ही पॅसेज सेल. ओके, काय आहे पॅसेज सेल. मग ह्या पॅसेज सेलवरती जर आपण बघितलं डिपॉझिशन नाहीये म्हणजे काय असणार आहे, सुबेरिनचं डिपॉझिशन नाहीये म्हणजे काय असणार आहे, ती परमिएबल असणार आहे. ओके, काय असणार आहे, परमिएबल, कारण की ज्याच्यावरती डिपॉझिशन आहे कशाचं, सुबेरिनचं, ती काय आहे इम्परमिएबल आहे. कशासाठी, वॉटरसाठी ती इम्परमिएबल आहे. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर हे पॅसेज सेलमधून आतमध्ये जाते, आणि पॅसेज सेलमधून कुठे जाते, हे इथं काय आहे तुमचा झायलम आहे. ओके, झायलमच्या कशामध्ये आहे ते कॉर्टेक्समध्ये. ओके, मग कॉर्क रिजनमध्ये पोहोचतंय ते. ओके, आणि ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. मग त्याच्यावरतीच क्वेश्चन सगळ्यात जास्त आहेत फिजिओलॉजीमध्ये गेल्यावरती. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, सिम्प्लास्ट म्हणजे काय, अपोप्लास्ट म्हणजे काय, ऍक्टिव्ह आयन अपटेकच्या थेअरी कोणत्या आहेत, काय आहेत. मग ह्या गोष्टी ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर कुठून, ह्या रूट हेअर पासून पाणी कुठपर्यंत जाणं,
तर ह्या झायलमपर्यंत जाणं, याला काय म्हटलं होतं, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. मग याच्यामध्ये काय आहे तर तो काही व्हॅक्युअल आहे, त्याच्यामध्ये वॉटर स्टोअर करून ठेवलं जातं. मग इथून काय होतं तर ते पाणी कुठपर्यंत जातं, जे काही आपलं झाड आहे त्या झाडामध्ये इथं आता ॲब्सॉर्ब झालं. इथून काय आहे त्या मेझोफिल सेल, जे काही लीव्ज आहे म्हणजे काय आहे मेझोफिल सेल आहे तिथपर्यंत जातं. या मेझोफिल सेलपर्यंत जातंय म्हणजे काय होतंय तर याला काय म्हटलं जातं, असेंट ऑफ सॅप असं म्हटलं जातं. ओके, काय म्हटलं होतं, असेंट ऑफ सॅप म्हटलं जातं. मग हे कनेक्शन आहे, ह्या गोष्टी लिहायच्यात आपल्याला, ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात. मग ह्या गोष्टी सगळ्या क्लासमध्ये समजून सांगितल्या जातील तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये दुसरा एक आयोग क्वेश्चन विचारतं, SPAC. ओके, सॉइल प्लांट ॲटमॉस्फिअर कॉन्टिनम. ओके, काय SPAC. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर वॉटर जे होतं कुठं होतं, सॉइलमध्ये प्रेझेंट होतं. ओके, सॉइलमधून कुठं गेलं ते जर आपण पाहिलं, आता दुसरा कलर घेऊया थोडासा, सॉइलमधून कुठं गेलं तर काय आहे प्लांटमध्ये गेलं, म्हणजे कुठं गेलं इथं रूटमध्ये गेलेलं आहे. ओके, रूटमधून कुठं गेलं तर ह्या मेझोफिल सेलपर्यंत आलं. कशामुळे आलं तर याला काय आहे ट्रान्सपिरेशन पूल थेअरी. ओके, काय आहे इथं रिस्पॉन्सिबल, ट्रान्सपिरेशन पूल थेअरी. ओके, हे जे काही कुठं आलं होतं वॉटर आपलं जे झायलममध्ये आलं होतं, त्या झायलमला काय केलं ट्रान्सपिरेशन पूल तयार झाला आणि त्यानं काय केलं वॉटर ओढून घेतलं. कशामुळे तर त्या ट्रान्सपिरेशन पूलला कोणती गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे तर डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. मग डीपीडीचे डेफिनेशन काय आहे हे जर कळालं तर मग हे ट्रान्सपिरेशन पूल कळणार आहे. मग ह्याच्यासाठी हे गोष्टी पाहायच्यात आपल्याला. ओके, मग याच्यामध्ये काय आहे ही पॅसेज सेल आहे किंवा मेझोफिल सेल आहे. मग त्या मेझोफिल सेलमध्ये आलं आणि तिथून मग काय आहे ट्रान्सपिरेशन प्रोसेस झाली आणि ट्रान्सपिरेशन प्रोसेसमुळे काय झाला स्टोमाटा ओपन झाला. मग स्टोमाटा ओपन आणि क्लोजिंगचं मेकॅनिझम काय ते कशामुळे होते, मग याच्यामध्ये काय होतं न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन होतं आणि इथून काय जातो पोटॅशियम वरती जातो. या वर्षीचा प्रिलिमचा क्वेश्चन क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ स्टोमाटा. मग तो काय आहे तिथं काय करतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि तो जो काही स्टोमाटा आहे त्याला काय होतं टर्जिडिटीमध्ये तो ओपन होतो आणि त्याच्यामधून वॉटर जे आहे ते वेपर फॉर्ममध्ये बाहेर पडतं. मग ते वॉटर कुठं जाते तर ते वॉटर ॲटमॉस्फिअरमध्ये जाते. पहिल्यांदा कुठं आलं सॉइलमध्ये आलं, सॉइलमधून कुठं आलं रूटमध्ये म्हणजे कशामध्ये प्लांटमध्ये. प्लांटमध्ये काय झालं त्याचं पहिल्यांदा ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर झालं, त्याच्यानंतर असेंट ऑफ सॅप झालं, त्याच्यानंतर काय झाली ट्रान्सपिरेशन पूलमुळे ते कुठं आलं मेझोफिल सेलमध्ये आलं आणि त्याच्यानंतर काय आहे ते ॲटमॉस्फिअरमधून बाहेर पडलं. मग इथं तुमचा फिजिओलॉजी आहे तो. मग ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यासाठी काय आहे ह्या सेल शिकाव्या लागतील. मग ह्या सेल कुठं शिकायच्या आहेत आपल्याला तर ह्या जेनेटिक्समध्ये शिकायच्या आहेत आणि याचं ॲप्लिकेशन जे आहे ते इथं असणार आहे. ओके, या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये तुम्हाला जो काही सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये. मग या गोष्टी आपल्याला पाहिजेत कशामध्ये लेक्चरमध्ये. मग हे जे काही सुबेरिन ते इथं शिकणं गरजेचं आहे, त्यावेळेसच तो कन्सेप्ट जो आहे तो तुम्ही लिहू शकता आणि हे काय असणार आहे बाकीच्यांपेक्षा आपली वेगळी SOP असणार आहे. ओके, कशाची क्लासमध्ये जे की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क असेल 1 मार्क असेल तो देण्यासाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला भेटतील कशामध्ये आपल्या लेक्चरमध्ये. ओके, मग ह्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी लिहून दिल्या जातील याच्यामध्ये. अशा प्रकारे सर्वच्या सर्व गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी तुम्ही पाठ करू शकता किंवा कन्सेप्ट जर समजला तर तुम्ही काय आहे त्याच्यामध्ये नोट्स मेकिंग करा. नोट्स मेकिंग नंतर काय आहे त्याचा आन्सर रायटिंग करा. एवढं जरी तुम्ही लिहू शकला जसं की आता इथं सेल मेम्ब्रेन आले, सेल मेम्ब्रेनचे एवढे जरी प्रॉब्लेम्स म्हणतो काय आहे पॉईंट्स लिहून आला तरी काय होणार आहेत भरपूर सारं तुम्हाला त्याच्यामधून समजून जाणार. या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये तर जे काही तुमचं सेल मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर मग मॉडेलचा क्वेश्चन विचारलेला होता बघा आयोगाने, IFSला पण विचारलेला होता आणि सिव्हिलला पण विचारलेला होता. सिव्हिलला ज्यावेळेस आला तो सर्वांना नवीन क्वेश्चन वाटलेला होता. ओके, मग ह्या ज्या गोष्टी आहेत 20 मार्करसाठी हा क्वेश्चन विचारलेला होता आणि याच्यामध्ये विचारताना हे जे काही सायंटिस्ट आहेत ह्या सायंटिस्टच्या नावाने तो क्वेश्चन विचारलेला होता. ओके, म्हणजे काय करते आयोग वेगवेगळ्या नावाने क्वेश्चन विचारते. जसं की आता तुम्हाला काय आहे एक गोष्ट माहिती आहे बघा ॲलिलोपॅथी. ओके, ॲलिलोपॅथी या नावाने क्वेश्चन विचारला तर सगळ्यांना लिहिता येणार आहे काय हा वीड रिलेटेड क्वेश्चन. बट हाच क्वेश्चन दुसऱ्या नावाने जर विचारला काय आहे टिलिटॉक्झी. ओके, या जर नावाने विचारला तर हा थोड्याच लोकांना लिहिता येणार आहे. त्याच्यामुळे काय आहे की पहिली गोष्ट जो काही नाव आहे त्याच्यानंतर त्याचं सेकंड नेम काय आहे, त्याच्यानंतर त्याला अल्टरनेटिव्ह नावं काय आहेत, आल्सो कॉल्ड काय म्हटलं जातं, या सर्व गोष्टी बघणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की आयोग तसं करतं ज्यावेळेस क्वेश्चन डिफिकल्ट करायचा आहे. क्वेश्चन डिफिकल्ट करायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला फक्त काय आहे कन्फ्युजन क्रिएट करायचं. या कन्फ्युजनमध्ये काय होतं मग या कन्फ्युजनमध्ये अरे ॲलिलोपॅथी टिलोटॅक्झी मग हे काय वेगळे आहेत का कोणत्या गोष्टी त्या गोष्टी आपल्याला कळतं. ओके,
आता हां सर, तुमचा तो क्वेश्चन आहे जे की क्लास करून पेपर चांगले लिहिता येतील का? 100%, कारण की सगळा मॅटर जो आहे तो तुम्हाला लिहून दिला जातोय, कन्सेप्ट क्लिअर केला जातोय. कारण की डिग्रीमध्ये तुम्हाला कन्सेप्टच आपण कधी क्लिअर केला नव्हता. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन या दोन गोष्टी जर आपण बघितल्या, याच्यामध्ये आपण डिग्रीमध्ये काय लक्षात ठेवलं की हे दोन्हीपेक्षा काय आहे, एकमेकांच्या उलटा आहे. बट ज्यावेळेस तुम्ही ऑस्मॉसिसची डेफिनेशन पाहाल कशामध्ये, मग वेगवेगळ्या थिंग्समध्ये आपल्याला लागणार आहे ती. डिफ्युजन तर सर्वांना माहिती. मग ऑस्मॉसिस जे आहे की सोल्यूटमध्ये याची डेफिनेशन काय आहे, त्यानंतर सॉल्व्हंटमध्ये याची डेफिनेशन काय आहे, ओके, त्यानंतर वॉटर पोटेन्शियलमध्ये याची डेफिनेशन काय आहे, डीपीडीमध्ये काय आहे, या सर्व ज्या गोष्टी तुम्हाला समजतील त्यावेळेस तुम्ही बेटर वेनं पेपर जो आहे तो अटेंड करू शकता. मग याच्यासाठीच काय आहे, तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअरन्स जो आहे तो गरजेचा आहे. कोणत्या, या सर्व गोष्टी लागणार आहेत आपल्याला कशामध्ये, तर सिलेबसमध्ये, आणि त्याच गोष्टी ज्या आहेत त्या इथं करून घेतल्या जातात. ओके, मग त्याच्यानंतर जर सांगायचं झालं, एकच मिनिट, या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये. ओके, त्यानंतर मग आपण डायमेन्शन्स पाहूया, जे की PYQची PDF जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. त्याचे जे काही PYQ आहे ते प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, मग याच्यामध्ये हे जे काही PYQ आहे हे बुकलेट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं, याच्यामध्ये हे सर्व प्रत्येक इयरचे PYQ आहे. मग याच्यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं की काय आहे, इकॉलॉजीच्या डायमेन्शन जर आपण 13 वर्षाच्या जर पाहिलं, इकॉलॉजीमध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते, आणि मग ज्यावेळेस मला प्रिपेअर करायचे, कारण की सर्वांचा प्रश्न आहे की सर प्रश्न की जर मला सुरुवात करायची तर कुठून सुरुवात करू, मग काय करा, इकॉलॉजीचा ऑप्शन सब्जेक्ट घ्या, त्याच्यामधले PYQ बघायला सुरुवात करा, आणि त्या PYQच्या बेसिसवरती काय करायला पाहिजे आपण, तर डायमेन्शन काढायला पाहिजे. मग ह्या सर्व पॉईंट जे आहेत त्याच्या मी डायमेन्शन काढलेले आहेत. कशा प्रकारे डायमेन्शन काढलेले आहेत त्या डायमेन्शन तुम्हाला मी दाखवतो. ओके, मग आता इथं जर पाहिलं आपण तर पहिला क्वेश्चन कशावरती आलेला आहे, आपल्याला जे काही सोर्सेस आहे त्या सोर्सेसवरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, मग आता हे सोर्सेसमध्ये जर बघितलं आपण तर काय आहे, सोर्सेस ऑफ पोल्युशन याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, या पॉईंटवरती मग काय विचारलेलं आहे, सोर्सेस, कशाचे सोर्सेस विचारलेले आहेत, 3 गोष्टी, एअर पोल्युशन कसं होतं, त्यानंतर वॉटर पोल्युशन कसं होतं, आणि सॉईल पोल्युशन कसं होतं. ओके, हे सोर्सेस काय आहेत, किंवा ह्युमन बिईंगमुळे किंवा ॲनिमल्समुळे की कोणता गोष्टी ज्या आहेत पोल्युशनमध्ये बाहेर पडतात. ओके, त्या गोष्टी विचारलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर इम्पॅक्ट कशावरती विचारलेला आहे, पोल्युशन ऑन अ क्रॉप. ओके, जे काही इम्पॅक्ट आहे कशाचा, जे काही पोल्युशन होत आहे त्याचा कशावरती इम्पॅक्ट विचारलेला आहे, तर पर्टिक्युलरली क्रॉप्सवरती त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो विचारलेला आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस आता मी अभ्यास करतोय तर माझा टॉपिक असेल सोर्सेस ऑफ पोल्युशन, याच्यावरती मी काय करणार, एअरचे सोर्सेस कोणते आहेत ते काढणार, वॉटरचे सोर्सेस कोणते आहेत त्याच्यावरती थोडीशी 5-6 पॉईंटमध्ये नोट्स काढणार. त्याच्यानंतर काय आहे, तर तिसरा पॉईंट आहे सॉईल पोल्युशनचे सोर्सेस कोणते आहेत ते काढणार. जसं की आता सॉईल पोल्युशन कशामुळे होतं, जे काही तुम्ही केमिकल हर्बिसाइड यूज करता त्याच्यामुळे होतं, केमिकल फर्टिलायझर जे आहे ते यूज करताय त्याच्यामुळे होतं. ओके, हे जे काय आहेत हे सॉईलचे काय आहेत, तर त्याच्यामध्ये जो काही हर्बिसाइड असेल, पेस्टिसाइड असेल त्याचा रेसिड्यू राहतो आणि त्याच्यामुळे काय होतं, सॉईल जे आहे ते पोल्यूट होतं. त्यानंतर वॉटर आहे, वॉटरमध्ये पण परत फर्टिलायझर असेल, हर्बिसाइड असेल. ओके, या सगळ्या गोष्टी काय होतात आहे, तर ड्रेन आउट होऊन कुठे जातात आहे, वॉटरमध्ये जातात आहे, किंवा सॉईल इरोजनमुळे काही न्यूट्रिएंट जे आहे ते त्या सोर्सेसमध्ये जातात आणि त्या सोर्सेसमध्ये काय होते, फर्टिलायझरचं प्रमाण वाढते, मग त्याच्यामुळे युट्रोफिकेशन प्रोसेस होते ते, आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली पोल्युशन होते. मग एअरमध्ये जसं की आता तुम्ही राईस लावताय, राईसमधून काय बाहेर पडतंय, तर मिथेन बाहेर पडते. ओके, या गोष्टी, मग या गोष्टी काय कराव्या लागतील, तुम्हाला नोट डाऊन करून ठेवाव्या लागतील. ओके, मग ह्या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता आयोगाने बघा, त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेसमध्ये काय विचारलेलं आहे, ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अफेक्ट सस्टेनेबिलिटी. अशा कोणत्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहेत ज्याच्यामुळे काय आहे, सस्टेनेबिलिटी म्हणजे जे काही आपला इंटिग्रेटेड अप्रोच आहे त्याला कुठेतरी हानी पोहोचवत आहे, किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे त्याला हानी पोहोचवत आहे, अशा प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन विचारलेलं आहे, नॅचरल रिसोर्सेसचं क्लासिफिकेशन काय आहे. त्यानंतर त्याच्यावरती नॅचरल रिसोर्सेसची कॉन्झर्वेशन, नॅचरल रिसोर्सेस कसे जपू शकतात त्याचं कॉन्झर्वेशन विचारलेलं आहे. त्यानंतर ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस मॅनेजमेंट या गोष्टी विचारलेल्या आहेत. त्यानंतर पोल्युशनमध्ये जर बघितलं आपण तर काय सांगितलेलं आहे, ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस मॅनेज
एन्व्हायरमेंटल पोल्युशन प्रॉब्लेम्स, जे काही प्रॉब्लेम्स आहेत एन्व्हायरमेंटल पोल्युशनचे ते कसे मॅनेज करू शकता पोल्युशनमध्ये ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्स ऑन इकॉलॉजी अँड नेचर, याच्यामध्ये जर बघितलं तर काय विचारलेलं आहे तुम्हाला, जे काही ह्युमन बिईंग आणि नॅचरल रिसोर्सेस या दोन गोष्टींवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्यामध्ये जे काही इन्फ्लुएन्स होतोय कशाचा, इकॉलॉजीचा आणि नेचरचा, कोणावरती, तर पर्टिक्युलर ह्युमन बिईंगवरती आणि नॅचरल रिसोर्सेसवरती काय इम्पॅक्ट होतोय तो विचारलेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रिलेशनशिप बिटवीन नेचर, इंडियन कल्चर अँड इंडियन ॲग्रिकल्चर. नेचर, इंडियन कल्चर आणि ॲग्रिकल्चर हा टॉपिक आहे, त्याच्यावरती काय आहे तुम्हाला रिलेशनशिप विचारलेली, कशाची, त्या. आता जसं की काल बरेच ह्याच्यामध्ये मी पाहिलं की इकॉलॉजीची डेफिनेशन तुम्हाला विचारलेली दिसते का, इथं नाही, कारण की आपल्याला इकॉलॉजी माहिती आहे. इथं काय आहे, इकॉलॉजी म्हणजे ॲग्रो इकॉलॉजी आहे विद्यार्थ्यांना, लक्षात ठेवा. कारण की हे आपल्याला काय करायचं, कनेक्ट करायचं कशाशी, ॲग्रिकल्चरशी. नाहीतर इकॉलॉजी हा ब्रॉडर कन्सेप्ट आहे, त्याच्यामधला आपल्याला कुठला पाहिजे, ॲग्रिकल्चरवरती काय अफेक्ट होतोय, ॲग्रिकल्चर याच्यामध्ये कोर फोकस जो आहे तो तुमचा कशावरती राहिला पाहिजे, फोकस ॲग्रिकल्चरवरती राहणं गरजेचं आहे. ओके, समजतं, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी हा टॉपिक विचारलेला होता. इफेक्ट विचारलेले आहेत कशाचे, वॉटर, जे काही वॉटर पोल्युशन असेल आणि त्याच्यानंतर सॉइल पोल्युशन ऑन ॲग्रो इकोसिस्टमवरती जे काही इफेक्ट आहेत. ओके, कशाचे, सॉइल आणि वॉटर पोल्युशन जर होत असेल त्याचा इफेक्ट विचारलाय कशावरती, ॲग्रो इकोसिस्टम. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय, ॲग्रो इकॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे, इकॉलॉजीचा नाही. ओके, किंवा इकोसिस्टमचा अभ्यास नाही करायचा आपल्याला, ॲग्रो इकोसिस्टमचा अभ्यास करायचा आहे. समजतंय, ॲग्रो इकोसिस्टम. त्याच्यानंतर बघा इथं विचारलेलं आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, जे की तुम्हाला आता मी लिहून दिलं. प्लांट इकॉलॉजी आणि ईड इफेक्ट फॅक्टर, इन्फ्लुएन्स फॅक्टर कोणते, प्लांट इकॉलॉजी. इकॉलॉजी पण रिलेटेड टू कोणती, प्लांटची इकॉलॉजी, ॲनिमलची इकॉलॉजी नाही. काय विचारलेली आहे आपल्याला, प्लांटची इकॉलॉजी. आणि त्याच्यानंतर ईड इफेक्ट फॅक्टर म्हणजे काय आहे, सॉइल प्लांट रिलेटेड फॅक्टर म्हणजे काय आहे, तर सॉइल फॅक्टर जे आहेत ते तुम्हाला पाहिजे. त्यानंतर वॉटर पोल्युशनवरती क्वेश्चन आहे, त्याच्यावरती रेमेडीज जे आहेत, जे काही रेमेडीज ते विचारलेले आहेत. त्यानंतर अबायोटिक स्ट्रेस, इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन, जे काही इफेक्ट आहे तो विचारलेला. त्यानंतर पोल्युटंट, इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ जे आहे. आता एक वेगवेगळे जे काही पोल्युटंट बाहेर पडतात आहे, मग हे कोणते कोणते पोल्युटंट आहेत ते काढा. मग यांचा काय आहे, दुसरी गोष्ट इफेक्ट काढा. मग हा इफेक्ट कुणावरती, तर ह्युमन हेल्थवरती काय होतं तो काढा. मग त्याच्यामध्ये कोणते हे पोल्युटंट आहे, तर त्याच्यामध्ये पहिला पोल्युटंट आहे इंडस्ट्रियल इफ्लुएंट जे आहेत त्याचा ह्युमन हेल्थवरती. मग याचं एक्झाम्पल काय, तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल यमुना, जी रिव्हर आहे त्याच्यावरती तुम्हाला फेस दिसतो, व्हाईट व्हाईट दिसतंय सगळं. ओके, जो काही, मग त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व करायच्या आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट डायमेन्शन बघा, याच्यामध्ये काय विचारलेले आहे तुम्हाला, फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ अ लो टेम्परेचर ऑन अ सीड जर्मिनेशन. आता विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन बघा कशामध्ये विचारलेला आहे तुम्हाला, इन टर्म्स ऑफ फिजिओलॉजिकल इफेक्ट लो टेम्परेचर ऑन अ सीड जर्मिनेशन. हा फिजिओलॉजीचा क्वेश्चन आहे. ओके, ज्यावेळेस फिजिओलॉजीमध्ये काय शिकणार आहे आपण, सीड जर्मिनेशन शिकणार आहे. ओके, सीड जर्मिनेशन, कारण की सीड कसं जर्मिनेट होतं, सीडचं स्ट्रक्चर तर सगळ्यांना माहिती आहे, पण सीड जर्मिनेशन कसं होतं आणि त्याच्यामधली फिजिओलॉजी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बायोकेमिकल चेंजेस काय होतात. ओके, बायोकेमिकल चेंजेस जे आहेत ते कोणते होतात. मग याच्यामध्ये तर काय आहे, लगेच तर फोटोसिंथेसिस होत नाही. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर तुमचं सोर्स सिंक थेरी जे आहे ते येते. ओके, मग याच्यामध्ये जे काही फूड मटेरियल आहे ते कशा फॉर्ममध्ये असतं, स्टार्च फॉर्ममध्ये असतं. मग स्टार्च फॉर्म जो आहे तो वॉटर इन्सोल्युबल आहे. मग ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला पाहिजे, ह्या स्टार्च फॉर्मचं कन्व्हर्जन जे आहे ते शुगर फॉर्ममध्ये व्हायला पाहिजे. शुगर काय आहे, वॉटर सोल्युबल आहे. आणि त्या सुक्रोजमधून परत काय भेटणार आहे, तर त्याच्यामधून जे काही तुम्हाला पाहिजे गोष्टी कशासाठी, तर जे काही तुमचं फर्स्ट काय येईपर्यंत, लिव्ज येईपर्यंत. कारण की जोपर्यंत लिव्ज येणार नाही तोपर्यंत काय आहे, ग्रीन पार्ट येणार नाही. जोपर्यंत ग्रीन पार्ट नाही आहे तोपर्यंत तिथं काय आहे, क्लोरोफिल सिंथेसिस नाही. जोपर्यंत क्लोरोफिल सिंथेसिस नाही तोपर्यंत फोटोसिंथेसिस नाही. मग तोपर्यंत काय होतं हे आयोग विचारतंय. हितनं पुढं सगळ्यांना माहिती आहे, पण इथपर्यंत जी काही कन्व्हर्जन आहे हे स्टार्च शुक्रचं परत त्याच्यामध्ये मग कोणती लाईट महत्वाची, याच्यामध्ये रेड लाईट आहे ती महत्वाची आहे का, फार रेड लाईट आहे ती महत्वाची. मग ह्या सर्व गोष्टी, मग कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, PFRचं कन्व्हर्जन जे आहे FR मध्ये होतं का, FRचं कन्व्हर्जन PFR मध्ये होतं. मग त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह स्टेज काय, इनऍक्टिव्ह स्टेज काय, या सर्व गोष्टी जर लिहिल्या तर मार्क येतात विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला वाटतं की ॲग्रिकल्चर ऑप्शनला मार्क का नाही येत, तर मार्क येण्यासाठी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन करणं पेपरमध्ये गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर इलेमेंट्स ऑफ वेदरमध्ये हा टॉपिक तर आपण बघितला. त्याच्यानंतर दुसरा काय आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर अफेक्ट क्रॉप प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन.
क्रॉप प्रोडक्शनवरती काय आहे, वेगवेगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर कोणते अफेक्ट करतात आहे, कशावरती, जे काही क्रॉप प्रोडक्शन आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर लिहिताना कोणते कोणते एन्व्हायरमेंटल फॅक्टर आपण त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग 1 2 3 4 असे आपण फॅक्टर लिहितो वेगवेगळे. मग याच्यामध्ये प्रेफरेबल कोणते आहेत, ओके, काय आहेत प्रेफरेबल फॅक्टर्स कोणते ते पाहणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर सिरियल प्रोडक्शन फोरकास्टिंग, याच्यामध्ये इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज, जे काही क्लायमेट चेंज झालेलं आहे त्याचा अफेक्ट कशावरती झालेला आहे, सिरियल प्रोडक्शनवरती. मग सिरियल प्रोडक्शनवरतीच काय झालेलं आहे, तर सिरियल प्लांट जे आहेत ते C3 प्लांट आहेत आणि C3 प्लांटवरती काय आहे, ज्यावेळेस क्लायमेट चेंज होणार आहे त्याचा अफेक्ट जो आहे C3 प्लांटवरती जास्त होणार आहे रादर दॅन काय आहे C4 प्लांटवरती. कारण की C4 प्लांटमध्ये काय आहे, क्रान्झ ॲनाटॉमी आहे आणि क्रान्झ ॲनाटॉमी असताना काय आहे ते जो काही मॅनेज करू शकतात, कधी ज्यावेळेस CO2चं कंटेंट वाढेल त्यावेळेस. मग ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये मार्क येणार आहे. ओके, जनरल पॉईंट्स लिहून चालणार नाहीत, या सर्व गोष्टी ज्या आहेत. आणि C4 प्लांट कोणते आहेत, जनरली काय आहे C4 प्लांट जे आहेत ते कशामध्ये येतात, मोस्ट ऑफ द ग्रासेस स्पेसीज आहेत, त्याच्यानंतर काय आहे शुगरकेन, सोरगम आणि मेज या C4 प्लांटच्या स्पेसीज आहे. C3 प्लांटमध्ये बाकीचे जे काही सिरियल्स येतात. त्याच्यामुळे आयोगाने काय विचारलेलं आहे तुम्हाला, सिरियल प्रोडक्शन फोरकास्टिंग कशामध्ये, इफेक्ट कशावरती, तर क्लायमेट चेंजवरती. मग हे गोष्टी आहेत. किंवा ग्रीन हाऊस गॅसेसवरती क्वेश्चन बघा कसे विचारलेले आहेत, इफेक्ट कशावरती विचारलेला आहे, बाकी याच्यावरती विचारलेला आहे का, नाही. आपल्याला मी काय सांगतो की ॲग्रिकल्चर महत्वाचं आहे, हा जरी एन्व्हायरमेंटचा टॉपिक असेल, कारण की बाकीचे लोक सांगतात GSच्या बेसिसवरती, नाही, GS नको, आपल्याला काय पाहिजे, ॲग्रिकल्चरचा अँगल पाहिजे. कारण की आयोगाने विचारताना काय विचारलंय, लाईव्हस्टॉक विचारलंय, फिशरीज विचारलंय आणि क्रॉप प्रोडक्शन विचारलेलं आहे. ओके, 3 गोष्टी आहेत, काय, लाईव्हस्टॉक, फिशरीज आणि क्रॉप प्रोडक्शन, तिन्ही ॲग्रिकल्चरच्या काय आहेत, ब्रांचेस आहेत, त्याच्यावरती गोष्ट आपल्याला आहे विचारलेली. ओके, त्यानंतर सोर्सेस ऑफ द एअर इमिशन, मग लाईव्हस्टॉकमधून कोणते ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर पडतात, फिशरीजमधून कोणत्या प्रोसेस आहेत ज्याच्यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर पडतो, त्यानंतर क्रॉप प्रोडक्शन जे आहे त्याच्यामधून कोणता ग्रीन हाऊस गॅस बाहेर पडतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत, जसं की तुम्ही राईसचं प्रोडक्शन करताय तर मिथेन बाहेर पडतोय, किंवा लाईव्हस्टॉक रेअरिंग करताय तर मिथेन बाहेर पडतोय. ओके, फिशरीज जे आहे, जे काही बोट वगैरे यूज करताय त्याच्यामध्ये काय आहे, फ्युएलचं बर्निंग होतंय त्याच्यामधून बाहेर पडतंय. मग त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लिहायच्यात आपल्याला, सोर्सेस ऑफ द एअर इमिशन, आणि त्याच्यावरती रेमेडियल मेजर जे आहे ते आपल्याला सजेस्ट करायच्या आहेत. ओके, मग त्या गोष्टी. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये बघा, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काय विचारलेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग कॉजेस इम्पॅक्ट ह्युमन ॲक्टिव्हिटीज, जे काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या. त्याच्यानंतर क्लायमेट चेंजमध्ये विचारलेलं आहे इम्पॅक्ट, लाईव्हस्टॉकचा विचारलेला आहे, फिशरीज विचारलेला आहे, क्रॉपिंग पॅटर्नवरती इम्पॅक्ट विचारलेला आहे कशाचा, क्लायमेट चेंजचा. त्यानंतर क्रॉपिंग प्रोडक्शन जे आहे त्याच्यावरती रेमेडियल मेजर आणि त्याच्यासाठी ॲग्रोनॉमिक अप्रोचेस. ओके, काय आहे ॲग्रोनॉमिक अप्रोचेस जे आहेत ते विचारलेले. मग ह्या ज्या गोष्टी आहेत हे, मग एवढे सारे जर पॉईंट केले कशामध्ये, जे इकॉलॉजी आहे याच्यामध्ये, किती वर्षाचे क्वेश्चन, जवळजवळ 15 वर्षाचे क्वेश्चन जे आहे ते याच्यामध्ये कव्हर केले. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला करत बसायची गरज नाही. प्रत्येक डायमेन्शन घ्या, फिजिओलॉजिकल इफेक्ट, लो टेम्परेचर ऑन सीड जर्मिनेशन काय होते तो काढा, एलिमेंट ऑफ वेदर कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये तो काढा तुम्ही. त्याच्यानंतर सिरियल प्रोडक्शन जे आहे त्याचा अफेक्ट किंवा क्लायमेट चेंजचा अफेक्ट सिरियल प्रोडक्शनवरती कसा होईल तो सिनेरिओ पहा. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत त्याच्यामध्ये मग लाईव्ह स्टॉकसाठी, फिशरीजसाठी, क्रॉप प्रोडक्शनसाठी, क्रॉपिंग पॅटर्नवरती त्याचा अफेक्ट जो आहे तो कोणत्या कोणत्या प्रकारे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस त्या तुम्हाला काय आहे युजफुल ठरतील. मग ह्या गोष्टी आहेत कशामध्ये आपल्याला पाहिजेत. ओके, म्हणजे बुक्स तुम्हाला दिलेले आहेत त्या बुक्समध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण जे काही MPSC फॉरेस्ट्रीचे बुक दिलेले आहेत वॉल्यूम 2, जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत ते इन्क्लूड करून दिलेल्या आहेत सब्जेक्टच्या. ओके, त्याच्यामध्ये काय आहे तर सेल बायोलॉजी जेनेटिक्स दिलेलं आहे, जे काही सगळे टॉपिक आहेत सिलेबसचे ते कव्हर केलेले आहेत. प्लांट ब्रीडिंग जे सगळे टॉपिक दिलेले आहेत ते कव्हर केलेले. त्याच्यानंतर प्लांट बायोटेक्नॉलॉजी आहे तो टॉपिक दिलेला आहे. त्याच्यानंतर फिजिओलॉजी दिलेला आहे आणि हॉर्टिकल्चर आणि एंटोमॉलॉजी याच्यामध्ये आणि पॅथॉलॉजी असे वेगवेगळे सब्जेक्ट आणि त्याच्यावरची जे काही हेडिंग्स आहेत हे सॅम्पल PDF जे आहे ते आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे या बुकची. किंवा या बुक्स तुम्ही जे आहेत ते आपल्या ऑफिसच्या मधून ऑफलाईन परचेस करू शकता किंवा ऑनलाईन ॲपवरून आपल्या कृषी प्रबोधिनीच्या ते मागवू शकता. या सर्व गोष्टी ओके, या सर्व गोष्टी होत्या आपल्याकडे बाजूने सांगायच्या. आता मग ज्यावेळेस आपण आता कन्सेप्ट पाहायला सुरुवात करणार त्याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये पाहणार काय त्या सगळ्या गोष्टी पाहूया आपण. जसं की आपण काय आहे एखादा टॉपिक पाहूया कशाचा, आता आपल्याला हायब्रिडायझेशन हा टॉपिक पाहायचा. ओके, आता हायब्रिडायझेशन हा टॉपिक आपण पाहतो आणि सगळ्यांना तो टॉपिक काय होतो अवघड वाटतो. आता अवघड वाटण्याच्या मागे कारण काय आहे, हायब्रिडायझेशन हा जो टॉपिक आहे तो अवघड वाटण्याच्या मागे कारण काय आहे तर आपल्याला त्याच्यामधले जी नावं आहेत ती लक्षात राहत नाही.
मग त्याच्यासाठी काय आहे, आपण जो तुम्हाला मी सांगतो की बेसिक टू ॲडव्हान्स जा, म्हणजे काय, त्या गोष्टीच्या बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गेल्यानंतर तो टॉपिक लगेच सोपा होतो. आता हायब्रिडायझेशनच्या डेफिनेशनमध्ये जर बघितलं आपण तर डेफिनेशनमध्ये काय आहे, इट इज क्रॉसिंग बिटवीन काय आहे तर टू प्लांट्स ऑर टू इनब्रेड्स, काय आहे क्रॉसिंग बिटवीन टू प्लांट्स ऑर इनब्रीड्स. ओके, काय आहे क्रॉसिंग बिटवीन टू प्लांट्स ऑर इनब्रीड्स ऑफ कशाचे, ऑफ डिसिमिलर जिनोटाइप, ज्यांचे जिनोटाइप काय आहेत डिसिमिलर आहेत. मग आता इथं महत्त्वाच्या काय आहेत गोष्टी, जर क्रॉस त्याच्यानंतर कानामध्ये दोन प्लांट असतील, दोन इनब्रीड असतील किंवा दोन व्हरायटी असतील त्याच्यामध्ये. ओके, बट कुणामध्ये तर ज्यांचे डिसिमिलर जिनोटाइप आहेत हे. मग इथं 3 वर्ड महत्त्वाचे आहेत, एक तर डिसिमिलर जिनोटाइप त्यांचं क्रॉसिंग, आणि त्याच्यानंतर काय आहे दोन प्लांट असतील किंवा काय असतील ते इनब्रीड असतील. हे वर्ड जे आहेत हे टेक्निकल वर्ड जे आहेत ते तुमच्या लिहिण्यामध्ये येणं गरजेचं आहे. ओके, मग याच्यामध्ये आपण ज्यावेळेस त्याचं क्लासिफिकेशन पाहतो, ओके इनब्रीडचं आपण काय आहे क्लासिफिकेशन पाहतो, मग त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ हायब्रिड्स आपण पाहतो, काय आहे टाइप्स ऑफ हायब्रिड. ओके, डेफिनेशन पाहिली, डेफिनेशन नंतर आपल्याला टाइप ऑफ हायब्रिड पाहिजे. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे टॅक्झोनॉमिक, टॅक्झोनॉमी जी आहे ती पाहूया आपण. टॅक्झोनॉमी, मग टॅक्झोनॉमीमध्ये काय असतं, आपण ज्यावेळेस आपण पाहतो एखाद्या गोष्टीची टॅक्झोनॉमी, आता टॅक्झोनॉमी ज्यावेळेस पाहतो आपण त्यावेळेस काय आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही प्रिलिम्सला पाठ केलं असेल किंगडम. ओके, काय आहे किंगडम, त्याच्यानंतर आहे फायलम. ओके, त्यानंतर काय येतं क्लास येतो. ओके, त्यानंतर काय येते ऑर्डर येते. ओके, ऑर्डर झाल्यानंतर काय येते फॅमिली येते. ओके, फॅमिली झाल्यानंतर काय येतो जीनस येतो. ओके, आणि जीनस झाल्यानंतर काय येते स्पेसिस, आणि त्याच्यानंतर काय येते व्हरायटी. ओके, या गोष्टी येतात. मग आत्ता ज्यावेळेस आपण क्लोज हायब्रिडायझेशन आणि डिस्टन्स हायब्रिडायझेशन असे त्याचे 2 टाईप आहेत. ओके, काय आहे क्लोज हायब्रिडायझेशन आणि डिस्टंट हायब्रिडायझेशन. टाईप जर आपण बघितले टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन. ओके, याच्यामध्ये मग इथं काय आहे क्लोज हायब्रिडायझेशन. ओके, आणि त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे डिस्टंट हायब्रिडायझेशन. ओके, आता क्लोज हायब्रिडायझेशन आपण पाहतो त्यावेळेस इथं नाव येतं आपल्याला काय आहे इंटरव्हरायटल. ओके, किंवा यालाच दुसरं नाव येतं इंट्रा स्पेसिफिक. ओके, हायब्रिडायझेशन इंटरव्हरायटल किंवा इंट्रा स्पेसिफिक. त्याच्यानंतर इकडं जातो ज्यावेळेस आपल्याला परत नाव येतं इंटर काय आहे स्पेसिफिक, किंवा त्यालाच दुसरं नाव दिलं जातं इंट्रा काय आहे जेनरिक. ओके, हे पहिलं झालं याच्यामध्ये. दुसऱ्यामध्ये परत येतो आपण काही इथं इंटरजेनरिक. ओके, असं नाव येतं. मग आता इथं काय होतं आपलं कन्फ्युजन व्हायला सुरुवात होते. हे कन्फ्युजन काय आहे की आपण बेसिक गेलेलं नाही. बेसिक ज्यावेळेस तुम्ही पाहताय तर इथं जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे डेफिनेशनमध्ये आपण काय बघितलं क्रॉसिंग बिटवीन टू प्लांट्स ऑर इनब्रीड्स ऑफ डिसिमिलर जिनोटाइप. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण 2 वेगवेगळ्या काय आहेत व्हरायटी, जसं की काय आहे वीट आहे, वीटच्या 2 व्हरायटी आहेत. कोणत्या आहे एक कल्याण सोना ओके आणि लोकवन या 2 फेमस व्हरायटी आहे. याचा क्रॉस केला मग याच्यापासून जे तयार होईल त्याला काय म्हणणार आहे आपण इंटर व्हरायटल. कारण काय आहे 2 व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. बट याचा जर बघितला वीटची जी काही स्पेसिस आहे ट्रिटिकम ॲस्टिवम, पहिला जिनस आणि दुसरी काय असते स्पेसिस. जो ॲस्टिवम आहे तो काय असणार आहे सेम असणार. त्यामुळे काय म्हणतो आपण याला इंट्रा स्पेसिफिक असं म्हणतो. ओके, काय म्हणतो इंट्रा स्पेसिफिक. ओके, आता परत पुढे आलो आपण काय आहे इथं जर बघितलं आपण तर आता वीटमध्येच पाहूया परत. वीटमध्ये काय आहे आता वेगवेगळ्या 2 स्पेसिसचा काय करून आणायचं आहे आपल्याला क्रॉस करून. आता हे जर बघितलं आपण कशामध्ये येतं क्लोज हायब्रिडायझेशनमध्ये. आता आपण काय आलो मागे यायला सुरुवात झाली. मग इथं जर बघितलं याच्यामध्ये 2 काय आहे ट्रिटिकम ॲस्टिवम
हे आणि ट्रिटिकम ड्युरम अशा 2 स्पेसीसचा जर आपण क्रॉस घडवून आणला वेगवेगळ्या ॲस्टिवम आणि काय आहे जिनस सेम आहे त्याचा स्पेसीस काय आहे वेगवेगळे डिसिमिलर जिनोटाईप आपल्याला पाहिजे होते त्या दोन्हींचा काय आहे क्रॉस घडवून आणला मग याच्यामध्ये नाव काय येतं इंटर स्पेसिफिक ओके किंवा काय आहे इंट्रा जेनेरिक कारण की काय इंटर म्हणजे काय आहे 2 वेगवेगळे आणि इंट्रा म्हणजे काय आहे सिमिलर ओके याच्यामध्ये जर बघितली तर स्पेसीस काय वेगळी इथं जर बघितलं तर इंट्रा म्हणजे काय आहे जेनेरिक जिनस जो आहे तो काय आहे सेम आहे ओके परत इथं जर बघितलं तर आपण काय आहे जिनस वेगवेगळे मग इथं काय नाव येणार यांच्या 2 मध्ये इंट्रा काय असणार आहे याच्यामध्ये सॉरी इथं जर बघितलं तर काय आहे इंटर जेनेरिक जे आहे ते असणार ओके मग याच्यामध्ये काय आहे आता जिनस वेगळा आहे म्हणजे काय याच्यामध्ये कशाचं जे काही आपण कॉम्बिनेशन घडवून आणलं ओके कशाचं जे काही ट्रिटिकम ॲस्टिवम आणि दुसरं काय आहे सिकेल सिरियस व्हीट आणि ओटचं जे काही कॉम्बिनेशन घडवून आणले सॉरी राईचं जे काही कॉम्बिनेशन घडवून आणलं ओके ज्याच्यामधून काय आहे आपला काय तयार झालेला आहे ट्रिटिकेल जो आहे तो तयार झालेला आहे कारण की 2 वेगवेगळे जिनस आहेत याच्यामध्ये काय आहे इंटरजेनेरिकमध्ये काय आहे ट्रिटिकम ॲस्टिवम ट्रिटिकम वेगळा आहे आणि तिकडे काय आहे सिकेल हे जिनस दोन्ही वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यामध्ये काय आणला क्रॉस घडवून आणला आणि याच्यामध्ये काय तयार झालं ट्रिटिकेल तयार झालं ओके मग असं तुम्ही काय आहे बॅकला येऊ शकता मग याच्यामध्ये परत गोष्टी येतात ज्यावेळेस तुम्ही हायब्रिडायझेशन वाईड हायब्रिडायझेशन करत जात आहे किंवा डिस्टंट हायब्रिडायझेशन करत जात आहे तशी काय आहे इथं जी काही फर्टिलिटी आहे ओके काय राहील फर्टिलिटी याच्यामध्ये 100% राहील ओके इथं जर बघितलं तर काय आहे हे पार्शियल फर्टाईल राहील ओके इथं जर बघितलं तर हे परत पार्शियल फर्टाईल बट याच्यामध्ये अजून कमी असेल बट ज्यावेळेस आता तुम्ही 2 वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये क्रॉस घडवून आणताय ओके ज्या 2 वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये क्रॉस घडवून आणताय त्यावेळेस काय होतं इथं जे काही कंप्लीट स्टेरिलिटी जी आहे ती येते किंवा इथं पण कंप्लीट स्टेरिलिटी येते बट याच्यामध्ये काय करतो आपण जे क्रोमोझोम डबलिंग करतो आणि क्रोमोझोम डबलिंगमुळे काय आहे फर्टिलिटी परत रिस्टोर करतो त्याच्यामध्ये ओके जिनसमध्ये फॅमिलीमध्ये तर ते इम्पॉसिबल आहे थोडक्यात आता एखाद्याच फॅमिलीमध्ये झालेलं आहे जसं की तुम्ही एक्झाम्पल ऐकता त्याच्यामध्ये ओके त्या दोन्ही गोष्टी मग इथं जसं की रॅफेनोब्रासिका आहे ज्याच्यामध्ये काय करायचं होतं जे काही रॅफेनस सटायवस आणि त्याच्यानंतर काय आहे ब्रासिका ओलेरस त्या दोन्ही यांचं काय करून घडवून आणायचं होतं क्रॉसिंग घडवून आणायचं होतं कॅबेज ओके आणि रॅडिश या दोन्हींचं बट काय आहे त्याच्यामध्ये ते उलटं कॉम्बिनेशन तयार झालं त्याच्यानंतर याच्यामध्ये पोमॅटो जो आहे त्या दोन्हीमध्ये पण उलटं कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे मग हे जे काय आहे इथं जसं जसं तुम्ही येताय तर याच्यामध्ये काय आहे स्टेरिलिटी जी आहे ती तयार होते मग या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला कुठं होत्या या 12वीमध्ये होत्या या गोष्टी कुठं शिकलो आपण डिग्रीमध्ये शिकलो मग याच्यामध्ये कन्फ्युजन आहे का आता सांगा मला इंटरव्हरायटल म्हणजे 2 वेगवेगळ्या व्हरायटी का इंट्रास्पेसिफिक म्हणायचं तर त्यांची स्पेसीज एक आहे त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या स्पेसीज घेतल्या तर त्यांना काय म्हणायचं इंटरस्पेसिफिक म्हणायचं क्रॉस किंवा हायब्रिडायझेशन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे इंटरजेनेरिक असं म्हणायचं का इंट्राजेनेरिक म्हणायचं तर त्याचा जिनस जो आहे तो सेम ज्यावेळेस 2 वेगवेगळे जिनस घेतले त्याला काय म्हणतो आपण इंटरजेनेरिक म्हणतो आणि त्याचं दुसरं नाव येणार नाही इंट्रा फॅमिलिक त्याला म्हणत नाही ओके इंटरजेनेरिक पर्यंतच ते थांबते ओके मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाहायच्या आहेत ओके मग ह्या गोष्टी आहेत ज्यावेळेस तुम्ही एखादा कन्सेप्ट पाहताय त्याच्यामध्ये काय बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत ज्यावेळेस गोष्टी पाहता त्यावेळेस त्या काय जातात इझी गोईंग आहेत मग याच्यामध्ये काय आहे तुम्ही जे क्लासिफिकेशन आपण पाहिलं इथं हे जे काही क्लासिफिकेशन आहे क्लोज हायब्रिडायझेशनमध्ये कोणते येतं इंटरव्हरायटल येतं किंवा त्यालाच काय म्हटलं जातं इंट्रास्पेसिफिक इथं काय येतं इंटरस्पेसिफिक येतं आणि इथं इंट्राजेनेरिक येतं आणि त्याच्यानंतर काय आहे इंटरजेनेरिक असं जे क्लासिफिकेशन आहे मग याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल आहेत हेच विचारताय आयोग इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल जे आहे ते सांगा ओके या 2 गोष्टी मग त्याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक काय आपण कन्सेप्ट बघितलाय लिहून द्या कशामधला क्रॉस आहे काय आहे इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय इंटरस्पेसिफिक म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये आणि त्याचे एक्झाम्पल एका ह्याच्यामध्ये झालेलं इथं सगळा तो टॉपिक जो आहे तो फक्त काय आहे आता आपल्याला जाऊन काय करायचं कंटेंटच्या दृष्टीने एकदा वाचून घ्यायचं व्यवस्थित तो नोट्समध्ये लिहून काढायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं तो परीक्षेमध्ये ज्यावेळेस टॉपिक हा येईल त्यावेळेस आपल्याला काय करायचा आहे तो लिहायचा आहे ओके या गोष्टी मग या गोष्टी तुम्हाला काय आहे वेगळ्या ठरवतात बाकीच्यांपेक्षा त्याच्यानंतर दुसरा एक टॉपिक पाहूया आपण इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट बाकीच्यांपेक्षा आपल्याला कसा लिहिता येईल वेगळा आता हा टॉपिक जो आहे कारण की सगळ्यांनाच माहिती आहे
17 इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट आहेत. आता इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंटसाठी काय आहे, क्रायटेरिया सांगण्यात आला. ओके, क्रायटेरियामध्ये 1, 2, 3 अशा गोष्टी ज्या आहेत 3 क्रायटेरिया सांगण्यात आले. ओके, मग याच्यामध्ये पहिले 16 सांगितलेलं होतं, परत एक ॲड झाला आणि टोटल काय आहेत 17 आहे. ओके, सगळ्यांचे पार्ट आहेत त्याच्यामध्ये. मग ह्याचं जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यावरती काय आहेत, क्लासिफिकेशन जे आहे ते काय विचारलेलं आहे, 4 बेसिसवरती आहे क्लासिफिकेशन. ओके, काय आहे 4 बेसिसवरती वेगवेगळे क्लासिफिकेशन दिलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4. आणि आयोगाने काय केलं माहिती आहे का, UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामला यावर्षी काय केलं, तर याच्यावरती बायोकेमिकल फंक्शन जे आहे त्याच्यावरती काय केलं, आयोगाने क्वेश्चन विचारला. कशाचा, इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट्स. म्हणजे काय केला, तो क्वेश्चन तुमच्यासाठी अवघड केला, कारण की मिनरल बेसिसवरती तुम्हाला माहित होता काय, प्रायमरी, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट सगळ्यांनी पाठ केलेले, पण त्याच्यामधले 7 जे आहेत ते पुढचे कोणाला एका लाईनमध्ये सांगता येत नाही. का, तर आपण एका रात्रीमध्ये पाठ केलेले होते आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगताच येणार नाही. जसं की त्याच्यामध्ये काय आहे की आयन आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, क्लोरीन आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निकेल लास्ट ॲड केलेला आहे. हे सगळे जे आहेत कारण की आपण त्या कन्सेप्टनं बघितलेलं नाही. मग याच्यामध्ये ज्यावेळेस बायोकेमिकल फंक्शनमध्ये जर बघितलं तर इथं परत त्याचे 4 टाईप होते. काय आहे, पहिला जो आहे ग्रुप 1 होता. ओके, त्यानंतर ग्रुप 2 होता, त्यानंतर 3 होता आणि त्याच्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये 4था टाईप होता. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते होते, जे की स्ट्रक्चर आणि सपोर्ट प्रोव्हाइड करणारे, काही कॅटलिस्ट म्हणून काम करणारे, काही ॲक्टिवेटर म्हणून काम करणारे, असे 4 ग्रुपमध्ये काय आहे त्याला डिवाइड करण्यात आलेले होते. मग हे जे क्लासिफिकेशन आहे ते आपण बघत नाही. किंवा नॉर्मली जरी तुमचा क्वेश्चन आला कोणता, जे की प्रायमरीवाला आला क्वेश्चन. ओके, त्यानंतर सेकंडरी ह्या टाईपवरती क्लासिफिकेशन लिहायचं आलं, किंवा मायक्रोन्यूट्रिएंट, आता सगळ्यांनी पाठ केला क्वेश्चन आणि सगळेच काय आहेत सेम लिहिणार. मग आपण बाकीच्यांपेक्षा काय लिहिणार आहे वेगळं, ज्यावेळेस तुम्ही काय आहे NPK हे 3 लिहाल. ओके, मग दुसरे काय लिहाल, CA, MG, S हे सगळे लिहाल. बट माझ्याकडे सांगणं काय असतं, तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये काय लिहा, नायट्रोजन. ओके, मग नायट्रोजनचा कोणता फॉर्म जो आहे तो ॲब्सॉर्ब केला जातो, तर याच्यामध्ये नायट्रेट फॉर्म जो आहे तो घेतला जातो -NO3- आणि दुसरा काय आहे ॲनायनिक फॉर्म घेतला जातो NH4+, हा लिहा. ओके, त्याच्यानंतर दुसरा लिहा त्याच्यामध्ये फॉस्फरस. ओके, सेम क्वेश्चन आहे, सगळे सेम लिहिणार आहेत हा क्वेश्चन, पण आपण लिहिताना काय लिहायचं आहे, आपल्याला वेगळ्या पद्धतीने लिहायचं. कोणत्या फॉर्ममध्ये घेतलं जातं, तर हे दोन्ही फॉर्म जे आहेत ते ॲनायनिक फॉर्म आहेत. याच्यामध्ये काय आहे H2PO4- आणि दुसरा काय आहे HPO4-2- ह्या फॉर्ममध्ये घेतला जातो. त्याच्यानंतर काय आहे तिसरा तुमचा पोटॅशियम. ओके, पोटॅशियम कोणत्या ह्याच्यामध्ये घेतला जातो तो लिहा, K2O5+ जो आहे तो. त्याच्यानंतर जो काही तुमचा कॅल्शियम आहे, कॅल्शियम प्लस Mg काय आहे Mg2+ ह्या फॉर्ममध्ये घेतला जातो. सल्फर कोणत्या फॉर्ममध्ये घेतला जातो. या सर्वच्या सर्व गोष्टी आहेत ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस काय होते, बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क, जे मगापासून मी सांगतोय तुम्हाला काय आहे, अर्धा मार्क कसा आपल्याला बाकीच्यांपेक्षा जास्त घेता येईल त्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये सांगितल्या जातील तुम्हाला. की कारण की सेम आहेत, जसं की मेंडेलच्या लॉमध्ये मी काय ह्याच्यामध्ये आता किंवा ह्याच्यामध्ये 17 एलिमेंट आहेत, मी काही तुम्हाला 18वे एलिमेंट शिकवणार नाही आहे दादा. याच्यामध्ये काय आहे ह्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी बाकीच्यांपेक्षा तुम्हाला काय करतात, ते वेगळ्या ठरवतात आणि याच्यामधून काय आहे मार्क्स येतात. मग ह्या कन्सेप्टसाठी आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. समजतंय, या कन्सेप्टसाठी अभ्यास करायचा आहे. या गोष्टी आहेत कशामध्ये, आपण ज्यावेळेस एखादा टॉपिक पाहतोय त्यावेळेस जर आपल्याला तो डेप्थमध्ये पाहायचं झाला तर या गोष्टींसाठी. ओके, किंवा दुसरा जर आपण टॉपिक पाहूया याच्यामध्ये, जसं की तुमचा एक फिनॉमिना आहे काय, जो की आपण फिजिओलॉजीमध्ये पाहतो, एकदम सगळ्यांना सोपा आहे, फोटो पिरियडिझम. ओके, आता सगळेच्या सगळे इथं ज्यावेळेस डेफिनेशन लिहितात त्यावेळेस कशाची डेफिनेशन लिहितात, तर फोटो पिरियडची डेफिनेशन लिहितात, फोटो पिरियड. ओके, फोटो पिरियडची. बट दुसरी डेफिनेशन आहे आपली फोटो पिरियडिझम आयोग विचारते आपल्याला. ही जनरल सायन्समधली डेफिनेशन आहे फोटो पिरियडिझम, ज्याच्यामध्ये काय आहे तर त्या प्लांटच्या लाईट इंटेन्सिटीवरती ठरवलं जातं ते किती जे घेतलंय त्याच्यावरती काय आहे तर पिरियड, किती पिरियडची लाईट लागते त्याच्यामध्ये, 12 तासांपेक्षा कमी लागते जास्त लागते, त्याला काय म्हटलं जातं फोटो पिरियड असं म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर फोटो पिरियडिझम हा जो फिनॉमिना आहे, हा फिनॉमिना कशाशी रिलेट आहे, लाईटशी तर रिलेट आहेच, लाईट किती वेळाची घेते, प्लस काय आहे हा फ्लावरिंग फिनॉमिना आहे. ओके, हा फ्लावरिंग आपण विसरूनच गेलो, कारण की आपल्याला काय माहिती आहे, फोटो पिरियडिझम आलं, शॉर्ट डे प्लांट, दुसरं जे आहे लॉंग डे प्लांट आणि तिसरं आहे याच्यामध्ये डे न्यूट्रल प्लांट. ओके, बट चौथा आहे याच्यामध्ये शॉर्ट लॉंग डे प्लांट.
ओके. त्याच्यानंतर 5वा आहे याच्यामध्ये लॉंग शॉर्ट डे प्लांट. ओके. या गोष्टी आपण विसरून गेले. मग याच्यामध्ये काय लिहितो आपण लगेच आपला कार्यकर्ता. मला माहिती आहे कन्सेप्ट काय आहे याच्यामध्ये 12 तासांपेक्षा कमी लाईट, 12 आवर्सपेक्षा काय आहे याच्यामध्ये कमी लाईट लागते हे लिहितं. बट फोटो पिरियडिझमसाठी जर विचारला क्वेश्चन तर तुमचं अर्धा मार्करसाठी काय आलं पाहिजे याच्यामध्ये, तर 12 तासांपेक्षा कमी लाईट लागते म्हणजे काय लागणार आहे, मोर दॅन 12 आवर्स कंटिन्युअस काय लागणार आहे याच्यामध्ये डार्क पिरियड जो आहे तो मस्ट आहे. ओके. हा जर नाही झाला तर प्लांटमध्ये काय आहे, फ्लोरिजिन जे आहे ते स्टिम्युलेट होणार नाही. ज्यावेळेस फ्लोरिजिन स्टिम्युलेट होणार नाही त्या प्लांटला काय येणार नाही आहे, फ्लावर येणार नाही आहे. ओके. मग हा जो सेकंड पॉईंट आहे हा महत्त्वाचा आहे, किंवा हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क देऊन जाणार. ओके. मग आपल्याकडे काय कन्सेप्ट काही नवीन नाही आहे, तोच आहे, फक्त काय आहे आपली डेप्थ आपण चेक केलेली नाही आहे त्याच्यामध्ये ते लिहिण्याच्या. मग विद्यार्थी आपला काय म्हणतोय, मी फोटो पिरियडिझमचा क्वेश्चन यार लिहिला होता पेपरमध्ये आहे असा सगळा लिहिला होता, त्याच्यामध्ये 3 क्लासिफिकेशन लिहिले होते पण त्याच्यामध्ये मार्क नाही आले. मार्क का नाही आले समजतंय तुम्हाला, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मार्क न येण्यामध्ये. ओके. या गोष्टी आहेत की 12 तासांपेक्षा त्याच्यामध्ये काय आहे जास्त लाईट, किंवा सेम इथं आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत हे असताना काय आहेत लॉंग डे प्लांट आहेत, बट इनिशियल पिरियडमध्ये काय असतात ते शॉर्ट डे राहतात आणि नॉर्मली ते काय असतात लॉंग डे असतात. ओके. इथं जर बघितलं तर हे काय असतात शॉर्ट डे प्लांट आहे, बट इनिशियल जो काही क्रॉप ग्रोथ पिरियड आहे त्याच्यामध्ये काय राहतात लॉंग डे राहतात. मग ह्या गोष्टी, मग इथं जर बघितलं तर याच्यामध्ये विंटर राई जे आहे ते एक्झाम्पल येतं, याच्यामध्ये वेगळं एक्झाम्पल येतं विंटर राई, कारण की पहिल्या याच्यामध्ये ते काय राहतंय विंटर राई म्हणजे काय दिवस त्यावेळेस काय आहे त्याच्यामध्ये जर बघितलं लाईट कमी वेळाची आहे. ओके. रात्र मोठी आहे. ओके. त्या गोष्टी. मग ज्यावेळेस त्याचं काय होतं, ज्यावेळेस हार्वेस्टिंग स्टेजला येतं लाईट लागते त्याला, आपण बघतो वीटच्या बाबतीत पण तसं. मग याच्यामध्ये काय होतं त्यावेळेस त्याला जे काही जास्त दिवसांची काय आहे लाईट लागते, म्हणजे 12 तासांपेक्षा जास्त लाईट लागते, आणि जी काही डार्क पिरियड आहे तो कमी लागतो. मग ह्या गोष्टी आहेत किंवा हे फिनॉमिना आहेत हे आपण समजून घेत नाहीये किंवा हे लिहित नाहीये, त्याच्यामुळे मार्क येत नाहीत. ॲग्रिकल्चर ऑप्शनलला मार्क न येण्याच्या मागे कारण जी आहे ती हीच कारण आहे, कारण की ॲग्रिकल्चर ऑप्शनलला काय केलेलं आहे आपण GS बेस सारखं लिहितं. कारण की आता पण मी दाखवलं तुम्हाला ॲग्रो इकॉलॉजी विचारलेलं आहे, तुम्ही इकॉलॉजी लिहून चालणार नाही. ओके. तिथं अर्नेस्ट हॅकल हे ते सगळ्या गोष्टी मान्य आहे मला, त्यांनी टर्म सांगितली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, बट ॲग्रो इकॉलॉजीचं काय, ॲग्रो इकोसिस्टमचं काय. ओके. त्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस आपण बघितले, त्याच्यामध्ये लाईव्ह स्टॉकचं काय, त्याच्यानंतर क्रॉपचं काय, फिशरीजचं काय, ह्युमन बिईंगचं काय, यांचा अफेक्ट कुणावरती क्रॉपवरती. ओके. क्रॉपच्या पण कोणत्या गोष्टीवरती 2 गोष्टींवरती, मग क्रॉपच्या प्रोडक्शनवरती आणि डिस्ट्रीब्युशनवरती. मग ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे. समजतंय मला काय सांगायचं आहे ते, की तुम्ही GS बेस नका लिहू, आपल्याला काय आहे ॲग्रिकल्चर बेस टेक्निकल बेस लिहायचं. ओके. ॲग्रीमध्ये काय आन्सर असेल की ॲग्री जे काही गोष्टी आहेत आपल्याला ॲग्री रिलेटेड, कारण की आपल्याला विचारताना काय विचारलेलं होतं नेचर, त्यानंतर इंडियन कल्चर आणि इंडियन काय आहे ॲग्रिकल्चर. ओके. GSचा क्वेश्चन इथं संपतोय रिलेशनशिपमध्ये, बट ह्या दोन्ही गोष्टींना कशाशी जोडायचं आहे आपल्याला इंडियन ॲग्रिकल्चरशी जोडायचं आहे. म्हणजे काय ज्या भागामध्ये कोणत्या गोष्टी आहेत तिथलं नेचर काय आहे, इंडियन कल्चर कोणतं फॉलो केलं जाते का, तर इंडियन ॲग्रिकल्चर मग त्याच्यानुसार काय आहे ठरवलं जातं. जसं की आता वेस्ट बेंगालमध्ये गेलं तर तिथं काय आहे जी मासे आणि भात खाल्ला जातो, त्याच्यामुळे काय आहे तर जो काही वेस्ट बेंगाल आहे आपण त्याला काय म्हणतो राईस बाउल ऑफ इंडिया, काय आहे राईस बाउल ऑफ इंडिया. मग ह्या गोष्टी त्याच्यामध्ये, मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या, मग याच्यामध्ये जर बघितलं तर इंडियाच्या टोटल 12% तांदूळ जो आहे तो वेस्ट बेंगालमध्ये पिकतो, त्याच्यामुळे काय म्हटलं जातं राईस बाउल असं म्हटलं जातं. ओके. मग त्या गोष्टी आहेत, तिथलं ट्रेडिशन काय, तिथलं कल्चर काय, त्याच्यानुसार काय खाल्लं जातं. किंवा आता जसं की तुम्हाला ॲग्रो फॉरेस्ट्रीचा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. आता ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये सगळ्यांनी प्रॉपर डेफिनेशन लिहिली, त्याच्यामध्ये काय आहे ॲग्रिकल्चर क्रॉप आहेत, फॉरेस्ट्रीचे क्रॉप आहेत ते इन्क्लूड करायचे आहेत त्याच्यामध्ये त्या सर्व गोष्टी. बट याच्यामध्ये रेफरन्स देताना आयोगाने काय केलं की
जे की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा जर अर्धा मार्क 1 मार्क जर जास्त पाहिजे असेल तर यावर्षी काय झालेलं आहे, ISFR जो आहे कधीचा 2023चा, त्याच्यामध्ये आला आपला काय आहे 25.17% आपला काय आहे फॉरेस्ट एरिया आहे. ओके, त्याच्यामध्ये ट्री कव्हर काहीतरी तुमचा 21च्या आसपास आहे, सॉरी फॉरेस्ट कव्हर आणि ट्री कव्हर रिमेनिंग जो आहे तो त्याच्यामध्ये दिलेला. ओके, मग ISFR मध्ये काय केलेलं आहे यावर्षी ॲग्रो फॉरेस्ट्री सांगितलेलं आहे. ओके, ॲग्रो फॉरेस्ट आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या पलीकडे अजून एक गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामध्ये, जे काही ट्री आउटसाइड फॉरेस्ट आहेत. ओके, काय आहे ट्री आउटसाइड फॉरेस्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलेले आहेत वेगवेगळे क्रॉप जे आहेत ते सांगितले, ट्री जे आहेत ते सांगितले. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट नंबरला कोणते ट्री आहेत तर त्याच्यामध्ये मँगो आहे. ओके, दुसरा आहे त्याच्यामध्ये नीम. ओके, तिसरा आहे याच्यामध्ये महुआ. ओके, आणि चौथा आहे याच्यामध्ये कोकोनट. हे ज्यावेळेस पॉईंट तुम्ही करंट प्लस हे टाकाल पॉईंट, त्यावेळेस काय आहे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क येणार आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिल्या जातील, कारण की ह्या तुम्हाला शोधत बसायची गरज नाही. बाकी ज्यावेळेस तुम्ही क्लास सोडून दुसरं करत त्यावेळेस तुम्हाला हे शोधत बसायची गरज आहे, पण क्लासमध्ये काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लिहून दिल्या जातात. जसं की तुम्ही मागाशी पण बघितलं, क्लासमध्ये प्रत्येक नोटमध्ये तुम्हाला काय आहे त्या गोष्टी लिहून दिल्या जातात. जसं की फोटो पिरियडिझममध्ये फोटो पिरियडची डेफिनेशन वेगळी, फोटो पिरियडिझमची डेफिनेशन वेगळी. मग आयोग आपल्याला कशाची विचारते, फोटो पिरियडिझमची विचारते. ओके, किंवा ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये जर बघितलं तर ह्या गोष्टी ज्यावेळेस लिहिणार ॲज पर ISFR लिहिणार आहे 2023, त्यावेळेसच बराचसा टॉपिक जो आहे तुमचा इम्पॅक्ट कुणावरती, आता एवढ्या वेळी एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट क्रॉप ग्रोथवरती, पण तुमचा इम्पॅक्ट कुणावरती एक्झामिनरवरती राहणार आहे. कधी ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर गोष्टी मेन्शन कराल त्या टॉपिकच्या अंडर, त्यावेळेस काय होणार आहे तुम्हाला मार्क्स येणार. आणि ह्या वर्षी जे काही तुम्हाला दिसेल की ह्या वर्षी जसं काही रिझल्ट दिसला तुम्हाला की बाबा ओपनचा काय लागला, याच्यामध्ये जो काही ओपनचा कट ऑफ आहे 220 लागलेला आहे, आणि OBCचा जो काही कट ऑफ आहे तो काय लागलेला आहे 102 लागलेला आहे. ओके, 200 याच्यामध्ये काय आहे 220. ओके, मग याच्यामध्ये जर गॅप बघितला तर तो अराउंड किती आहे 118 मार्करचा आहे. ओके, मुलींच्या आणि त्यांच्यामध्ये जर गॅप बघितला तर तो अजून 121 मार्करचा आहे. ओके, मग हा गॅप जो आहे तो पुढच्या वर्षी पाहायला भेटणार नाही. का तर यावर्षी बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्याची तयारी करत नव्हते. कशाची, MPSC फॉरेस्ट्रीची शेवटच्या 4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये काही लोकांनी वाचलं, पण जे प्रॉपर तयारी करत होते, आता जसं की भूषण पाटील सर आहे ते प्रॉपर तयारी करत होते, त्याच्यामुळे त्यांची रँक ही चांगली आलेली आहे. किंवा जे काही टॉपर आलेले आहेत श्रीतेज सर, त्यांचं पण बघा, त्यांनी पण काय आहे प्रॉपर तयारी केलेली आहे. समजतंय, त्यांनी IPSCच्या 2 मेन्स दिलेले आहेत, फॉरेस्ट्री आणि कशामधून जिओलॉजी ऑप्शनलमध्ये. त्याच्यामुळे काय आहे त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क आहेत, जवळजवळ 75% मार्क घेणारा तो माणूस आहे. कशामध्ये तर ऑप्शनलमध्ये. कशामुळे, टेक्निकॅलिटी, लिहिण्याच्या गोष्टी, टेक्निकल जेवढं लिहाल तेवढे मार्क्स जे आहेत त्या ह्या ऑप्शनलमध्ये येणार आहेत. आणि हे 14चे 14 ऑप्शनल किंवा त्याच्यामधला ॲग्री आणि बॉटनी ऑप्शनल जो आहे तो बेस्ट कॉम्बिनेशनवाला फॅक्टर आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी हा कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे, हा कट ऑफ लागलेला आहे, काय आहे कट ऑफ लागलेलं, याचं सिलेक्शन होणार नाही आहे, कारण की याला ऑलरेडी त्यांच्यापेक्षा खूप कमी मार्क आहेत. इथं जवळजवळ 294 पर्यंत लोक पोहोचलेले आहेत आणि यांना काय आहे 220 आहेत. यांचं काहीच नाही, कारण की 50 मार्काचा इंटरव्ह्यू, 50 मार्काच्या इंटरव्ह्यूमध्ये काय आहे तुम्हाला जास्तीत जास्त 30 मार्क ॲव्हरेज येणार. जास्तीत जास्त तुम्ही लय एक्स्ट्रा ऑर्डिनरी नडला तर 38 मार्क आहे तुम्हाला, प्रिपरेशन तुमची प्रॉपर असेल तर. ओके, हे जास्त फरक नाही पडणार, हे फरक पडणार आहेत. मग इथं काय आहे तुम्ही ज्यावेळेस जनरलपेक्षा काय असायला पाहिजे तुमचे 30 किंवा 40 मार्क ज्या असतील तुम्हाला, तरच तुम्हाला पोस्ट आहे. OBC मधून किंवा खालच्या कॅटेगरीमधून तुम्हाला 50-60 मार्करचं जरी लीड असेल तरी ते बऱ्यापैकी वरती जाऊन काय होतं न्यूट्रलाइज होतं. ओके, त्याच्यासाठी मेन्स महत्त्वाची आहे. ओके, परत तयारी नाही, इंटरव्ह्यूची लय तयारी करतो, मग आता काय आहे की जे मेन्सला चुकलं त्याच्यामधून. ओके, इंटरव्ह्यूची तर तयारी करायचीच आहे आपल्याला, पण मेन्सला जेवढे चांगले मार्क घ्याल तेवढे तुम्हाला पुढे काय आहे चान्सेस जास्त बनतील कशामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये जाण्यासाठी. मग याच्यासाठी आपल्याला मार्क अभ्यास करायचा आहे, कारण की टार्गेट यावर्षी लोकांनी 154 मार्क घेतलेले आहे. किती आउट ऑफ 200. ओके, आपलं काय टार्गेट असेल तर 150+ मार्क जे आहेत ते घेऊन येणं, कारण की येतात ते त्यांना दिलेत म्हणजे आपल्याला देऊ शकतात. बट याच्यासाठी काय गरजेचं आहे तर टेक्निकॅलिटी. ओके, टेक्निकॅलिटी जी आहे ती गरजेची आहे सब्जेक्टची. ज्यावेळेस तुम्ही ते कन्सेप्ट लिहाल, कन्सेप्ट वाचाल, ओके, त्याचा नोट्स तयार कराल आणि त्याचं काय कराल ॲन्सर रायटिंग. आणि हे ॲन्सर रायटिंग काय आहे तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस, ओके,
सारखी प्रॅक्टिस एकच फिनॉमिना आहे कशासाठी, आन्सर रायटिंगसाठी. कारण की पहिल्यांदा लिहिलेला आन्सर आणि लास्टला लिहिलेला आन्सर काय, जे माझ्याकडे ॲग्री MPSCसाठी जवळजवळ 125 विद्यार्थी होते ऑनलाईन आणि ऑफलाईनचे, त्यांच्या मी 17 टेस्ट घेतलेल्या होत्या जवळजवळ. आणि त्या प्रॉपर टाईमला त्याचं इव्हॅल्युएशन असेल, त्याचं मॉडेल आन्सर असेल, त्याच्यानंतर 1-to-1 इंटरॅक्शन असेल. कॉमन इव्हॅल्युएशन नसतं आपल्याकडे, 1-to-1 इंटरॅक्शन असतं. ओके, मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 23 नोव्हेंबरपासून आपली टेस्ट सिरीज चालू होते. त्याच्या जवळजवळ आपल्याकडे 6 सेक्शनल टेस्ट घेणार आहे आपण. ओके, आणि एक जी आहे ती फुल लेंथ टेस्ट जी आहे ती याच्यामध्ये होणार. आता ही जी टेस्ट सिरीज आहे ती वेगळी असेल बॅचपासून. ओके, कारण की बॅचचे विद्यार्थी जे आहेत त्यांचा जो काही ऑप्शनल आहे तो स्लो चालणार आहे. ओके, ही बॅचची जी फी आहे, आपल्या ऑप्शनलची जी काही बॅच आहे त्या बॅचमध्ये जर बघितलं तर फीज जी आहे ती फीज ऑफलाईनसाठी जर बघितलं तर ती काय आहे 10,999 रुपये आहे. आणि ऑनलाईनसाठी काय आहे त्याच्यामध्ये 5,999 एवढी त्याची जी काय असणार आहे फीज असणार आहे. आता ही जी काही फीज आहे याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट इन्क्लुडेड नाही. याच्यामध्ये कोणत्या टेस्ट होतील, क्लासरूम टेस्ट होते. ओके, तो सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर. ओके, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आन्सर रायटिंगसाठी काय आहे, डेली तुम्हाला एक क्वेश्चन जो आहे तो दिला जाईल. ओके, कशामध्ये, बॅचमध्ये. पण ही जी काही टेस्ट सिरीज आहे ती वेगळी आहे आणि त्याची जर फी जर बघितली आपण, त्याची फी 5,999 रुपये आपण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर इव्हॉल्युशन आणि त्या गोष्टी भेटतील. मग काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, आता ज्यावेळेस स्टार्ट करायचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला, ॲग्री ऑप्शनल जो आहे तो स्टार्ट करायचा आहे. ओके, त्याची काय आपल्याकडे टेस्ट आहे, त्याच्यानंतर बुक्स आहेत आणि त्याची काय आहे बॅच आहे. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला घेता येतील. टेस्ट सिरीज लावता येईल, बुक्स घेता येतील किंवा बॅचला लावायची. आणि तिन्ही जर गोष्टी केल्या आपण तर त्याच्यामध्ये भरपूर सारा आपण डिस्काउंट जो आहे तो देणार. ओके, त्यानंतर जो काही बॉटनी ऑप्शनल आहे, ओके, बॉटनी ऑप्शनलची आपल्याकडे काय आहे टेस्ट सिरीज जी आहे ती अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर मेंटॉरशिप जे आहे ते अवेलेबल आहे. याच्यामध्ये आपल्याकडे प्रसाद जगताप सर आहे ज्यांनी IFSच्या 2 मेन्स आणि 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे. ते तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज जे आहे आणि मेंटॉरशिप, त्याचबरोबर मी स्वतः असणार आहे त्याच्यामध्ये मेंटॉरशिपसाठी आणि टेस्ट सिरीजचे काही पेपर चेक करण्यासाठी, 1-to-1 इंटरॅक्शनसाठी. ओके, मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अकॅडमीकडून तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. कशासाठी, ॲग्री आणि बॉटनी ऑप्शनलसाठी. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सांगा. आपण काय आहे याच्यामध्ये ज्यावेळेस सिलेबस स्टार्ट करणार आहे, आता उद्या आपण सिलेबस डायरेक्ट स्टार्ट करणार. सिलेबसमध्ये काय आहे आपल्याकडे, सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स, त्याच्यापासून काय आहे आपण सिलेबसला स्टार्ट करणार. मग त्याच्यामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत, प्रॉपर गोष्टी आहेत, त्याच्यावरती आत्तापर्यंत कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत हे आलेले आहेत ते आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे काय, आपण जास्त टाईम घालवणार नाही. सिलेबस काय आहे, डिकोडिंग काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी 1 महिना अगोदर दिल्यात. ओके, सगळ्यात अगोदर मार्केटमध्ये आपण त्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती जास्त टाईम न घालवता आपल्याला काय आहे तर जे काही मी तुम्हाला सांगितली त्रिसूत्री त्याच्यावरती काम चालू करायचे. कन्सेप्ट, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे नोट्स मेकिंग आणि तिसरी गोष्ट आहे आन्सर रायटिंग. जसा आपला डिसीज ट्रायंगल होता, तिन्ही गोष्टी असतील तरच डिसीज येतो, तसं पास होण्यासाठी पण हाच एक ट्रायंगल आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट असतील, नोट्स मेकिंग असेल, आन्सर रायटिंग असेल, तुमचा रिझल्ट याच्यामध्ये हमखास आहे. 100% तुमचा रिझल्ट काय आहे याच्यामध्ये येणार आहे. मग ह्या गोष्टी आहेत की तुम्हाला ज्यावेळेस करायचं आहे त्यावेळेस काय होतंय, या गोष्टींवरती अभ्यास करायचा. ओके, मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी जी काही बॅच आहे आपली, तर ही जी बॅच जर बघितली आपण तर ती काय आहे 3 महिन्यांची बॅच असणार आहे. 3 मंथ्सची ही बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ऑप्शनल, ओके, कंप्लीट ऑप्शनल जो आहे तो तुम्हाला लिहून दिला जाईल. 360 डिग्री सिलेबस कव्हरेज असेल त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर तो जो काही पॉईंट आहे त्या पॉईंट वाईज नोट्स तुमच्याकडे तयार असतील 3 महिन्यामध्ये. पण बाकीच्यांचं जर तुम्ही ऐकलं की नाही आता मी 1 महिन्यामध्ये ऑप्शनल वाचतो आणि त्याच्यामध्ये करतो, ऑप्शनल वाचून फायदा नाही आहे. त्यानं नुसती फोटो पिरियडची डेफिनेशन वाटली आणि फोटो पिरियडिझम जर नाही वाचलं तर त्याचा फायदा काय. आणि तुम्हाला लास्टला ज्या दिवशी आता ॲग्रिकल्चरचा आदल्या दिवशी पेपर असणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय असणार आहे बॉटनी पेपर असणार, त्या दिवशी हे 2 बुक्स जे आहेत ते रिवाईज करणं अवघड आहे. ओके, त्याच्यामधून पॉईंट्स लक्षात राहणार आहे. ज्यावेळेस तुमच्या नोट्स आहेत जे की आपण या नोट्स बघितल्या ज्याच्यामध्ये काय होतं आपण शॉर्ट नोट्स, ओके, हे जे काही आपल्या जेनेटिक्सच्या क्लासरूमच्या नोट्स आहेत 141 पानाच्या याच्यामध्ये आपण नोट्स प्रोव्हाइड केलेल्या होत्या जे ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी. मग याच्या काय आहेत लास्टली तुम्हाला जर बघितलं तर 20 ते 30 पेजेसमध्ये काय आहे नोट्स तयार करायचे किंवा 10 पेजेसमध्ये याच्या मायक्रो नोट्स ज्या आहेत त्या तयार करायच्या. ओके, समजतंय या गोष्टी. आपल्याला काय आहे पहिली स्टेज एकतर कन्सेप्ट, दुसरं नोट्स मेकिंग
ॲन्सर रायटिंग करायला लागल्यावर कळतं की एखादी गोष्ट मला जर येत नाही तर ती लक्षात ठेवावी लागते, मग ती काय असली पाहिजे तुमच्या या मायक्रो नोट्समध्ये इन्व्हॉल्व असली पाहिजे. ओके, जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आता इंटरव्हरायटल हायब्रिडायझेशन हा टॉपिक माझ्या लक्षात राहतो, पण माझ्या लक्षात कोणता राहत नाही, इंटरस्पेसिफिक राहत नाही, त्याचे एक्झाम्पल राहत नाही किंवा इंटरजेनेरिकचे एक्झाम्पल राहत नाही. मग नोट्समध्ये काय आलं पाहिजे तुमचं, इंटरजेनेरिक आणि इंटरव्हरायटलचं काय आलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुमचं ॲन्सर जे आहे किंवा जी काही नोट्स आहे त्याच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे काय आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करताय तर लास्टला याच्यामध्ये स्टेज काय असणार आपली, ज्यावेळेस तुमचा सिलेबस कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, रिवाईज करायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, रीराईट करायचं. आणि तिसरी गोष्ट आहे त्याचं ॲनालिसिस करायचं, कुठं मी कमी पडतोय. ओके, या गोष्टी रिवाईज तुम्हाला नोट्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत, रीराईट तुम्ही लिहून द्यायचं, ॲनालिसिस मी सांगणार आहे. ओके, की ह्या गोष्टी करायच्यात आपल्याला, याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आणि फ्रेमवर्क ॲड करायचं, या सर्वच्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, लास्टच्या मंथमध्ये 1 मंथ ज्यावेळेस राहणार त्याच्यामध्ये कोणताही नोट्सचा तुमचा विषय आला नाही पाहिजे. याच्यामध्ये सर माझ्या नोट्स तयार करायच्या राहिल्यात, हे त्या तुमच्या काय आहेत मेन नोट्स आणि मायक्रो नोट्स ह्या तयार असल्या पाहिजेत. त्याची काय करायची, रिव्हिजन करायची, रीरायटिंग करायचं आणि त्याचं ॲनालिसिस करायचं. एवढंच काम जे आहे ते शेवटच्या महिन्यामध्ये करायचं आपल्याला, बस. याच्या पलीकडे काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही ते. ओके, या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये, आपलं जे काही ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं जे काही सेशन आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी येतील. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फ्रीली बॅचबद्दल अजून माहिती घेऊ शकता. ओके, ॲपवरती ही बॅच असणार आहे लाईव्ह आपल्या 4 ते 6 डेली. याचा काय असणार आहे, टाईम असणार आहे 4 ते 6 PM. याच्यामध्ये एक तुम्हाला काय आहे लाईव्हचा व्ह्यू राहील प्लस 3 रेकॉर्डेडचे व्ह्यूज राहतील. आणि ह्या बॅचचं जे काही ड्युरेशन असेल ते 6 महिन्यांचं ड्युरेशन ठेवण्यात येणार आहे. ओके, जोपर्यंत तुमची मेन्स होत नाही, मेन्स नंतरही 15 दिवसाचं ड्युरेशन तुमच्या या बॅचचं ठेवलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही बिंदास ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ती सोपी करू शकता. कशासाठी, तर ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी. ओके, तुम्हाला जे वाटतंय की ॲग्रिकल्चर ऑप्शनल इझी आहे बट समजून घेतला तर त्याच्यामध्ये हाफ इन्फॉर्मेशन आपल्याला आहे, जसं की मी तुम्हाला दाखवलं, मग त्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायच्या आहे. ओके, आता काही क्वेश्चन असतील तुमचे तर सांगा मला, ऑनलाईनवाले ऑफलाईनवाले. बोला, काही प्रॉब्लेम. विकास सर, दीक्षांत सर, मयूरी मॅडम, दिनेश सर, ओके, त्यानंतर रोहिणी मॅडम, निकिता मॅडम, प्रमोद सर, दोंगाडे. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. याच्यामध्ये या बेसिसवरती आपल्याला तयारी जी आहे ती करायची. समजते, प्रत्येकाची नावं घेणं पॉसिबल नाही आहे. सांगा कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर. ओके, चालेल, थांबूया आपण. ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचमध्ये काय डिफरन्स आहे, सेम आहे आपली बॅच. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही जे आहे, आत्ता जसं की ऑफलाईनला पण चालू आहे आणि ऑनलाईनला पण चालू आहे. जे ऑफलाईनला बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना पण सेमच शिकवलं जातं आणि ऑनलाईनला ही लगेच बॅच तुम्हाला काय आहे लाईव्ह पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर परत तीच बॅच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चरमध्ये पाहायला भेटेल. 3 तुम्ही रेकॉर्डेड, जरी तुमच्याकडनं लाईव्ह मिस झालं ओके तरी तुम्ही काय आहे ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 3 वेळा पाहू शकता. सेम टाईम लाईव्हला आणि ऑफलाईनला दोन्हीला चालतं आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन सेम आहे, काही फरक नाही आहे कोणत्या प्रकारचा याच्यामध्ये. जे काही तुम्हाला इथं शिकवलं जातं ते लगेच लाईव्हला दिसतंय समोरासमोर. फक्त एक 10 सेकंदाचा लॅग आहे त्याच्यामध्ये, एवढंच लॅग आहे, बाकी काहीच नाही. सेम टॉपिक जो आहे तो चालू. ओके, अजून काय क्वेश्चन. ओके प्रमोद सर, अजून